चला चला आता सिनेमा पाहिल्यावर जेवायला जायचं, जेवण झाल्यावर मग त्याला हॅपी बर्थडे म्हणलं का, मग चला त्याच्यानंतर आता उद्याचा दिवस, चला चला बाय 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 बाय. तू लक्षात तरी राहिला का सिनेमा? असे आपण इव्हेंट्स नाही केले पाहिजेत, म्हणजे दमून जाऊ आपण. मला असं ऐकवलेलं आहे कोणी कोणी, अरे बघीन तुझं करिअर कसं होतं वगैरे. तर त्या क्षणी मी घाबरले होते. मी इथे बसून एका कलाकारावर लिहिणार, काय पण कपडे घातले, हीच का आपली संस्कृती. लिहून मी मोकळी झाले. कुणाला वेळ आहे हे बघायला यायला की मी कोण आहे, पण ती माझं अस्तित्व मी दाखवणार, ती मला खटकलेली गोष्ट मी सांगणार, तसंच मला आवडलेली गोष्ट मी सांगते का, हा मुद्दा आहे. मुलगी जन्मली तर तिला आपण संरक्षण देतो, तिला 4 गोष्टी सांगतो की असा स्कर्ट घातला की असं बसायचं नाही, फ्रॉक घातला की गुडघे नीट ठेव, तो फ्रॉक गुडघ्याच्या खाली आला पाहिजे. आणि मग आता काय, आता तू अमक्या इयत्तेत, आता ते घालायचंच नाही तसलं काही, हे आपण सांगतो ना मुलींना. आपण म्हणतो की नाही बाई तू ये लवकर घरी, पण मुलांना आपण समजून घेतो का? भावना कलुषित होणं, गैरसमज होणं 2 मुलींमधलं आपल्याला कसं कमी करता येईल? ते वर्क प्लेस मध्ये असतं, ते सिनेमाच्या सेटवर असतं, ते नात्यांमध्ये असतं, मैत्रिणींमध्ये असतं, आणि ते असं काटा रुतल्यासारखं आपल्या आयुष्यात रुतून बसलेलं असतं, आणि ते घालवता येत नाही. भंगू दे काठिन्य माझे आमले जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे. नमस्कार, मी रोहन दालवलकर. इसाब नीती चॅनलच्या माझी माणसं या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपल्या भेटीला अशी गुणी अभिनेत्री आली आहे, जिला आपण ब्रेन विथ ब्युटी म्हणतो. नाटक म्हणू नका, चित्रपट म्हणू नका, सिरियल म्हणू नका, ऍड फिल्म म्हणू नका, कुठली भाषा हिने सोडली नाहीये. मराठी, हिंदी, इंग्रजी, त्याच्यानंतर गुजराती, कन्नड, सर्व भाषांमध्ये अनेक पारितोषिक आतापर्यंत या अभिनेत्रीला मिळाली. हे खऱ्या अर्थाने मागची 3 दशकं, कदाचित त्याहूनही जास्त, जिने आपल्या सर्व मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय, अशा अभिनेत्री आज आपल्या भेटीला आली आहे. ती म्हणजे सोनाली कुलकर्णी. नमस्कार सोनालीजी. नमस्कार रोहन. जी वगैरे म्हणू नका. सोनाली, खरं सांगू, आमची हिसाब नीतीची खूप इच्छा होती तू या कार्यक्रमात यावंस, आणि आम्ही एवढे तुझी आतापर्यंत इतक्या मुलाखती पाहिल्या आहेत, त्या चित्रपटाच्या निमित्ताने असतात, नाटकाच्या निमित्ताने असतात, किंवा अनेक गोष्टींमध्ये असतात, परंतु नेहमी असं वाटतं की एक अभिनेत्री इतकी प्रगल्भ कशी असू शकते, तिच्या मेंदूमध्ये अशी काय गोष्ट आहे की ती लेखिका आहे, ती अभिनेत्री आहे, ती बऱ्याच वेळेला काही महत्वाच्या विषयांना ठाम मत मांडते, कुठेही ती घाबरत नाही, ती कधी कधी काही गोष्टी बंडखोरीने करते. कसं काय घडतं? तर कार्यक्रमात सुरुवात करण्यापूर्वी एका गोड अभिनेत्रीला माझ्याकडून आंब्याची पेटी भेट देतो. या सीझन मध्ये माझे पहिले आंबे, त्यामुळे थँक्यू सो मच. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला तू स्वतःची एक नवीन डायरी लिहितेस, किंवा तुझी मुलगी आता हळूहळू लिहायला लागली आहे. तर मला असं वाटलं की ही एक डायरी आहे जी तुला गिफ्ट करणं महत्वाचं आहे. आणि येणाऱ्या तर चैत्र गुढीपाडवा सुरू पण होतोय, तर त्यानिमित्ताने तू मराठी हिंदू वर्षाच्या सर्व गोष्टीचे नमूद करशील. नक्की, थँक्यू सो मच. सोनाली, महत्वाची गोष्ट म्हणजे असं म्हणतात की नाटक, चित्रपट हे सगळं समाज बदलू शकतात, असं तुला वाटतं का? ते मनोरंजन म्हणून बघावं की खऱ्या अर्थाने आताचे जे चित्रपट, नाटक आणि सगळ्या गोष्टी आहेत हे सामाजिक बदल घडून आणू शकतात का, किंवा परिवर्तन करू शकतात का, की ते फक्त मनोरंजन म्हणूनच बघायला हवेत? एकतर ना रोहन, मला इतकी मजा वाटते की हे सगळं ज्ञान आपण देऊ शकतो, गप्पा मारू शकतो, कारण तू मला इथं बोलवलंयस. बरोबर. त्यात ते बोलण्याचा माझा अधिकार आहेच असं नाही, पण मी ह्या 2 मित्रांमधल्या गप्पा या नात्याने त्याच्यावर बोलते. तेवढी योग्यता आहे का नाही हा एक प्रश्न आहेच.
पण कुठल्याही माध्यमाकडे बोट दाखवण्याआधी आपण आपल्याला कितपत बदलू शकतो ही खूप खाजगी तयारी आहे की नाही हे तपासायला पाहिजे. कारण आता आपण बोलतो जेव्हा अनेक विषयांवर, पुस्तक वाचन, सिनेमे, वेब सिरीज या सगळ्याबद्दल, तेव्हा त्या मेकर्स वरती आणि त्या लिहिल्या गेलेल्या पुस्तकांवरती जास्त जबाबदारी येते. ती जबाबदारी फार तू, मी, हा, हा या सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि जोपर्यंत ते त्या माणसापर्यंत येत नाही, त्या कुटुंबापर्यंत, आपली गल्ली, आपली सोसायटी, आपला मोहल्ला याच्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण या अस्तित्वात नसलेल्या एका अस्तित्वाशी भांडत राहू. की सिनेमे आहेत म्हणजे कुठे चालतात का सिनेमे? बस स्टॉपवर उभे राहतात का? कुठे फ्लाईट पकडून जातात का? काही नाही करत. सिनेमे असतात कुठेतरी. पण तू आणि मी तर फिजिकली आहोत. तर यासाठीच आपण कास धरायला पाहिजे. हा आग्रह आपण एकमेकांसाठी धरायला पाहिजे की मला आवडलेली एखादी गोष्ट मी पोचवतीये का? आज माझ्या सोसायटीमध्ये हाऊस हेल्प्स ज्या आहेत त्या विरुद्ध फ्लॅट ओनर्स यांची जुंपली आहे. तर आधी आपल्याला वाटतं हे काय चाललंय, ते फ्लॅट ओनर्स असं का त्या बाईंना म्हणाले, किंवा त्या ताई इतके पैसे का मागतायत, 2 तासाचे 4,000 रुपये कसे मागतायत असं मनात येऊ शकतं. त्याला काउंटर म्हणून आपण हे बघायला पाहिजे की स्थलांतरित झालेली जी माणसं आहेत, ज्यांच्याकडे आता आधार कार्ड नाहीये, राहण्याचा त्याला काय म्हणतो लीगल डॉक्युमेंट नाहीये, तरीही ते काम करायला तयार आहेत 500 रुपयामध्ये. तर हे सोडवण्याचा प्रयत्न मी करतेय का मी असं म्हणते की माझ्या घरचं बरं चाललंय ना? पण मला असं वाटतं हा सुसंवाद घडवून आणायला पाहिजे, हे सांगायला पाहिजे वन्स अँड फॉर ऑल की ती जी नवीन मुलगी कामावर येते म्हणतीये तिचा ठाव ठिकाणाच नाहीये आणि फक्त माझी सोय होतीये म्हणून आपण एखाद्या बेकायदेशीर व्यक्तीला काम दिलं तर ज्या माणसाकडे परवाना आहे, प्रूफ आहे, त्या माणसाची फसवणूक होतीये आणि आपण अक्षरशः 200 रुपयासाठी कमी पैसे घेणाऱ्या माणसाला काम देतोय. याच्याबद्दल आपण बांधील आहोत असं मला नाही वाटत. पण ही जर आपण इच्छा नाही बाळगली की याच्याबद्दल आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण उठून पटापटा नीट तयार होऊन आपले लंच बॉक्स घेऊन पळालो घराच्या बाहेर की आपलं काही देणं घेणं नाही आपल्या सोसायटीशी, असं होऊन बसतं. तर मला वाटतं की कितीतरी माणसं वेळ काढत असतात. कोणाला तरी गाण्याचा कार्यक्रम ऑर्गनाईज करायचा असतो, कोणी म्हणतं की नाही आपल्याकडे मराठी माणसं कमी आहेत, आपण गुढीपाडव्याचा कार्यक्रम करूच. आणि मग मला खूप मजा वाटते, गुढीसाठी कोरी साडी असं मी एका यादीत वाचलं. कोरी साडी म्हणजे मुलींनी नेसून यायच्यात कोऱ्या साड्या, गुढीला कशाला साडी नेसवायला पाहिजे आणि ती कोरी साडी. तर असे अनेक फाटे फुटू शकतात. पण तरी मला असं वाटतं माध्यम बदलू शकतातच, पण ती बदलाची शक्यता आपण आपल्यात रुजवली नाही तर आपल्याला काहीही बदलू शकणार नाही. मुळात ते आपण जर समाज परीघ म्हटलं तर आपण केंद्रबिंदू असायला हवं असं वाटतं. 100%. कारण माझी इच्छाच नसेल तर मी काय बदलणार? मी सिनेमा पाहूनही माझं लक्ष सिनेमात नाहीच आहे. मला असं वाटतं की किती बोरिंग सिनेमा आहे 12th फेल. चला बाबा चांगलं काहीतरी दाखवा, हसण्याचं काहीतरी दाखवा. आणि हसण्याच्या सिनेमात सुद्धा काहीतरी गोड भाव असेल तर ते पोचणारच नाहीये. कारण आपण असे हल्या करणारे लोक असतात, चला चला आता सिनेमा पाहिल्यावर जेवायला जायचं, जेवण झाल्यावर मग त्याला हॅपी बर्थडे म्हणलं का, मग चला त्याच्यानंतर आता उद्याचा दिवस, चला चला बाय 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 बाय. तू लक्षात तरी राहिला का सिनेमा? असे आपण इव्हेंट्स नाही केले पाहिजेत, म्हणजे दमून जाऊ आपण इव्हेंट मागोमाग इव्हेंट केले तर. असं वाटतं का भारत हा उत्सव प्रधान देश आहे आणि तिथे खूप सारे इव्हेंट होतात, तर ते कुठेतरी जाऊन मोजके करावेत आणि चांगले करावेत? वाटतं अगदी म्हणजे प्रत्येक गावानुसार
जत्रा, गावानुसार गोष्टी, शहरांनुसार वेगळ्या सारखे कार्यक्रम येतच असतात. तर हे गोष्ट थोडंच तरी कमी करायला हवं. विचार तर नक्कीच करायला पाहिजे, कारण शेवटी लक्षातही राहत नाही कशाचा उत्सव आहे. 31 हे तारखेला परफेक्ट आहे. खरंच अरे 31 खरंय. तारखेला काय आहे? काय? कसली तरी सुट्टी आहे सुट्टी आहे. असं बोललं जातं. तर ती कसली सुट्टी आहे? ईद आहे का? का काय शाळेचा कुठला टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम आहे? काय आहे हे बघितलं जात नाही. सुट्टी आहे कशाची तरी. तर याचा विचार नक्कीच व्हायला पाहिजे. उत्सव तर अपरिहार्य आहेत आपल्याकडे, कारण आपल्याकडे तेवढ्या प्रांत, जाती, भाषा, धर्म आहेत. त्यामुळे आता विविधतेने नटलेला आपला देश आहे, त्यामुळे ते मान्य करायला पाहिजे. बरोबर. आपण त्या विविधतेत नांदतोय. पण त्याही पलीकडे आता अनेक दिवस येत चाललेले आहेत. त्या दिवसासाठी प्रत्येकाला काहीतरी करायचं असतं. त्यात फक्त या निमित्तानं कार्यक्रम केला याच्यावर टिक करण्यासाठी ते होत आहेत का हे तपासण्याची गरज आहे. कारण आयोजक पण दरवेळेला कुठून आणणार एवढे प्रेक्षक किंवा ऑडियन्स? सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्हाला 5,000 लोक पाहिजेत, कुठून येणार आहेत? आणि जर सिनेमाच्या प्रमोशनसाठी आपण काहीतरी लालूच दाखवून आणत असलो की चला रे चला तुम्हाला 100 रुपये देऊ आणि लंच देऊ, मग त्या गर्दीमध्ये आणि कुठल्याही पॉलिटिकल नेत्याच्या प्रचारासाठी जेव्हा मॉब जमतो त्यांनाही आपण हेच सांगतो की जेवण फुकट आहे आणि 500-500 रुपये मिळणार आहेत. त्यात फरक काय राहिला? ती माणसं उद्या आपल्याला मत देणार आहेत का? आणि ती माणसं उद्या जाऊन माझा सिनेमा बघणार आहेत का? मग का आपण पैसे देऊन गर्दी जमवायची? याचा विचार करायची नक्कीच गरज आहे. तुला वर्तमान, भविष्य आणि भूतकाळ ह्या तिन्ही गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. पण नेहमी काय आवडतं? भविष्य आवडतं, वर्तमान आवडतं की भूतकाळ आवडतं? आत्ताचा हा क्षण मला आवडतो. मी फक्त इथे आहे आता. मला वर्तमानात जगायला आवडतं. स्वप्न असतातच भविष्याची, भूतकाळाचे अनुभव असतातच आपल्या सगळ्यांकडे, पण त्यामुळे माझं असं झालंय असा रुसवा किंवा रडका सूर लावायला मला आवडत नाही. की ठीक आहे ना, जे होतं त्याच्यामुळे मी इथपर्यंत आहे. आज मला नाटकाविषयी का प्रेम वाटतं? मला कुणीतरी नाटकात घेतलं, ते आता मजेने बघते मी. कुणीतरी मला घेतलं नव्हतं रे, पण म्हणून कुणीतरी मला असं म्हणालं का की तू या क्षेत्रातच काम करू नको किंवा तू शिकूच नको किंवा तुला आम्ही या क्षेत्रात येऊच देणार नाही, असं एवढा वेळच नसतो कोणाला एवढी खुन्नस घ्यायला. बघून घेऊ वगैरे. मला असं ऐकवलेलं आहे कुणी कुणी, अरे बघीन तुझं करिअर कसं होतं वगैरे. तर त्या क्षणी मी घाबरले होते. बरोबर. पण आता मला असं वाटतं त्यांचं स्वतःच एवढं काम चालू होतं की कुठे फालतू माझं करिअर थांबवायला येणार आहे. ते तेवढ्यापुरती बोलून घे रागाच्या भरात. करेक्ट. तर कुणी कुणाचीच इच्छाशक्ती थांबवू शकणार नसतं. मला काम करायचंय. तर आता उद्या मी असं ठरवलं की मला येतं मला स्विमिंग, पण स्विमिंग एखाद्या माणसाला शिकायचंय, त्याला कोण थांबवणार आहे? कोणी नाही थांबवणार. तसं मला हवं तसं मी जगत आलेली आहे आतापर्यंत, आणि माझ्या समोर निवडीसाठी फार चांगले ऑप्शन होते आणि त्याच्यात मी आपली सतसत विवेकबुद्धी जी काही होती, आणि मला नेहमी असं वाटतं की चांगले चित्रपट करायला मिळाले, चांगली नाटकं करायला मिळाली, याच्यामुळे ना त्या कलाकारालाही विनाकारण महत्व मिळतं. की कुणाला तरी चुकून असं वाटेल की मी सुद्धा खूप विचारी आणि इंटेलेक्च्युअल आहे, तर तसं नसतं. माझे लेखक दिशादर्शक लेखन करत असतात. त्या दिग्दर्शकाला काहीतरी बर्ड्स आय व्ह्यू असतो, त्यामुळे तो दिग्दर्शक ते चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. मी कलाकार आहे, त्यामुळे जसे प्रेक्षकांपर्यंत त्या निर्मितीतले काही अंश पोचतात, तसेच कलाकारापर्यंतही काही अंशच पोचत असतात. ती सिनेमा नाटकाचा महिमा फार मोठा आहे आणि प्रेक्षक कलाकारांवर प्रेम करायला खूप उत्सुक असतात, त्यामुळे तो मान आणि प्रेम आमच्या वाट्याला येतो. पण मला कुठेतरी अत्यंत सोपं आणि साधं जगायला आवडतं, आणि तसंच या क्षणाला प्रेझेंट असायला मला आवडतं. प्रेझेंट
काळात वर्तमानात जगणं तुला जास्त आवडतं. अगदीच. सोनी, असा कुठला निर्णय, कठीण निर्णय होता मुळात, की ज्याने असं वाटतं की तुझं खरं आयुष्य बदललं, त्या टायमाला कठीण वाटला, पण नंतर जो घेतला आणि त्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी बदलल्या, आणि त्या क्षणाला त्या कठीण वाटल्या होत्या? मी पुण्यात हं. एका रांगेत उभी होती. ओके. ते मला आठवतंय अजूनही. विद्यापीठात, पुणे विद्यापीठामध्ये मागच्या गेटनी जावं लागलं होतं. म्हणजे औंधकडे जाण्याचा एक रस्ता आहे बरोबर. आणि त्या रस्त्यावर मी जिथे काम केलं, बाल कल्याण संस्था आहे तिथे, आणि तिकडे एक युनिव्हर्सिटीचं गेट आहे. त्या गेटनी आज जाऊन युनिव्हर्सिटीच्या एका बिल्डिंग, म्हणजे मुख्य कार्यालयाच्याच मागे एक रांग होती पोस्ट ग्रॅज्युएशनचे फॉर्म भरायची. आणि त्या रांगेत मी 3 फॉर्म घेऊन उभी होते. मी पोस्ट ग्रॅज्युएशन करणार होते. माझा मोठा भाऊ संदीप कुलकर्णी, ज्यांनी कानपूर IITतनं हे केलं, डिग्री घेतली. त्याला काय म्हणतात रे, IITतनं बाहेर पडणाऱ्या मुलांना तो BE झाला होता आणि एमटेक झाला. आणि माझा दुसरा भाऊ संदेश इंजिनियर झाला होता, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये. तर आम्हाला 3 भावंडांचं असं ठरलं होतं की आपण सगळेजण मास्टर्स करूया. मी त्या रांगेत होते, फॉर्म्स घेतले होते, फॉर्म्स भरले, आणि त्यानंतर तोपर्यंत मी एक सिनेमा केला होता, आणि त्यानंतर मी कधीच युनिव्हर्सिटीत जाऊ शकले नाही, कारण माझं काम सुरू झालं. आणि मला खूप दिवस असं वाटत होतं, अरे पण आपण फॉर्म भरलाय आता. पण माझ्या घरच्यांच्या बरोबर असं ठरवलं मी की 2 वर्ष या क्षेत्रात काम करून बघूया, काही काम मिळतंय का, मला येतंय का, मनासारखं काही केल्याचा आनंद होतोय का, नाहीतर मग परत येऊन परत एकदा फॉर्म भरायचा. पण तो नाही भरला मी. आता कधी कधी खंतही वाटते, कारण MA केलं असतं तर कदाचित मी मराठीत करणार होते. ओके. एक अभिनेत्री आम्हाला मिळाली नसती, पण कदाचित एक पोलीस अधिकारी मिळाली असती. ओके. इच्छा फार होती माझी, कारण मी तयारी करत होते. पाळंदे सरांकडे मी क्लासला जात होते, आणि असं फार वाटत होतं की या देशाची सेवा करायची आहे मला. ओके. तर IAS किंवा IPS या दोन्हीपैकी काय करावं माहिती नव्हतं. ते मिळणाऱ्या गुणांवरही ठरलं असतं कदाचित. पण तयारी सुरू केली होती, पण त्याची परीक्षा देणं जमलं नाही. साधारणपणे जेव्हा आपण चित्रपट, नाटक, खूप सगळ्याच माध्यमांमध्ये तू काम केलेस, पण त्या प्रत्येकाची एक फॉर्म्युला आहे प्रत्येकाचा, की नाटकाचा एक फॉर्म्युला आहे, चित्रपटाचा एक फॉर्म्युला आहे. तर असं कधी झालंय का, किंवा तू जाणीवपूर्वक गोष्ट करताना, म्हणजे नाटकातला अभिनय चित्रपटामध्ये तो म्हणजे तेवढ्याच मोठ्या स्वरूपात आला आणि त्यामुळे दिग्दर्शक आपल्यावर वेगळ्या पद्धतीने रागवला, मग तो तेच उद्या जाऊन ऍड फिल्म मध्ये काहीतरी वेगळं झालं असेल, अशी काही गमती जमती झाल्या आहेत का, की जो मिक्स, आणि पूर्वी असं ऐकलंय मी, खूप सारं ऍट अ टाइम 3-3, 4-4 शिफ्ट वेगळ्या गोष्टींच्या चालायच्या, खूप सारं काम असायचं तेव्हाची गोष्ट, असं कधी मिक्स अँड हे झालंय का, किंवा भूमिकांमध्ये तरी असं झालं का? तू हे विचारल्यावर मला एक प्रसंग आठवतोय. मी मुक्ता सिनेमा करत होते, आणि आपण आता म्हणतो ना हुज हू, असे कलाकार होते. ओके. डॉक्टर लागू, बापरे, विक्रम गोखले, रीमा, मधु कांबीकर, मी नावं विसरी नाही कदाचित, अविनाश देशमुख होते, वंदना होती, चंद्रकांत काळे होते, अविनाश नारकर आणि मी मुख्य भूमिकेत होतो. तर प्रशांत सुभेदार माझ्या काकाचं काम करत होता, आणि आमचा एक सीन होता, तो मध्यंतराच्या आधीचा सीन आहे, की घरचे सगळेजण आहेत, माझे आई बाबा अमेरिकेला असतात. तर बाबांचा अमेरिकेहून फोन येतो, आणि कॉर्डलेस घेऊन मी बोलत आलेली असते, हे ग मुक्ते तुझ्या बापाचा फोन आहे, असं प्रेमाने आजोबा काका कोणतरी सांगतं, आणि मी घेते आणि म्हणते बाबा ओ वाव असं मी म्हणते, आणि मी अशी गिरकी घेते, आणि टॉप अँकलला शंकर बर्दन आमचे सिनेमॅटोग्राफर, त्यांनी कॅमेरा लावला होता. डॉक्टरांनी शॉट घेतला की मी म्हणते माझा अमेरिकन मित्र येतोय,
आणि मध्यंतर तो सीन चालू होता आणि कुठे प्रत्येकाच्या रिॲक्शन्स वगैरे सगळं चालू होतं. तेव्हा ना रिहर्सल करता करता कुटुंबातलं काहीतरी अनबन असतेच ना, तर ते अंडरकरंट्स होते सगळे. आणि प्रशांत सुभेदार असं म्हणून काहीतरी उभं राहणार. तर शंकर बर्दन म्हणाले, ते असं स्टूल असतं आपलं छोटं शूटिंगच्या, तिथलं त्या स्टूलावर कॅमेरा होता, प्रशांतचा शॉट होता. तर ते पॅन करत होते असं. तर डॉक्टर लागून तिकडे म्हणाले, ही रंगभूमी नाही, चित्रपट आहे, माध्यमांचं भान नाही. आणि मला आजही आठवतंय की आपला शहारा आलेला असतो ना अंगावर, आणि प्रशांतचे कान लाल झाले होते. म्हणजे त्या दोन्ही गोष्टी होत्या की एक आपल्यालाच थोडं शर्मिंद वाटतं, आणि दुसरी गोष्ट इतक्या सगळ्यांच्या समोर एक दिग्गज आपल्याला काहीतरी म्हणाला. तर मी ते विसरूच शकणार नाही. किती रिहर्सल होती त्याची. बरं, त्यांनी असे कुठले 50-100 सिनेमे केले होते की त्याला असा अनुभव असणार. प्रशांत सुभेदार किती यंग असताना गेले. बरोबर. म्हणजे आमदार सौभाग्यवती अजून चालू होतं. आणि काय मस्त पर्सनॅलिटी होती रे त्यांची. तर डॉक्टर असं म्हणाले होते, पण ते फक्त प्रशांतला लागलं नाही, आम्हाला सगळ्यांनाच लागलं. आणि मी ते खूप लक्षात ठेवलं होतं, कारण अजून एका मराठी कलाकाराबद्दल बोलताना एक अत्यंत मोठे दिग्दर्शक असं म्हणाले होते, या ही इज अ वेरी गुड एक्टर, बट आई हैड टू टेल हिम कि अरे तू फ्रेम में ही नहीं है, फ्रेम के बाहर जाके एक्टिंग क्यों कर रहा है. तर ना माणसांना तेवढं अजून कळलं नव्हतं काय आहे फिल्म मेकिंग, की ते 4-5 सिनेमे केल्यावरच आपल्याला कळतं. आणि काही जण खूप ओव्हर स्मार्ट असतात की काय लेन्स काय, मग त्यांना कळतं की काय माझा क्लोजअप लावला. ठीक आहे रे, मग तुम्ही कॅमेरामन व्हा, बाकीच्यांना कशाला कॉम्प्लेक्स देताय. साध्या भाषेत पण बोलू शकता ना, क्लोजअप आहे का मिड आहे काय असं सुद्धा विचारू शकता. नाही, मला जास्त कळतं मी इतरांना कॉम्प्लेक्स देणार. तर ते फ्रेमच्या बाहेर जाऊन ऍक्टिंग करू नका हे माझ्या कायम लक्षात राहिलेलं आहे. त्यामुळे मला फार चटकन, आणि माझं नाटक आणि सिनेमा हा प्रवास एकत्रच सुरू झाला. त्यामुळे जसं मी म्हणते की दुबेजींकडे मी नाटकाचं शिबिर केलं, त्याच सुमारास गिरीश कर्नाडांकडे मला सिनेमाचं शिबिर करायला मिळालं. असं झालं. त्यामुळे मला फरक चटकन समजत गेला. आणि सिनेमाच्या वेळेला इतकं छान होतं. माझी पहिली फिल्म, राजीव मेनन आमचा डीओपी होता, त्याची इंडिपेंडंट पहिली फिल्म. साबू सिरिल, ज्याला अनेक नॅशनल अवॉर्ड मिळालेत, असा आर्ट डिरेक्टर, तो आमच्या बरोबर होता. तर इतकी चांगली माणसं बरोबर होती, आणि नवे होतो आम्ही सगळेजण. तर ते एकत्र शिकण्याची पण मजा असते. की मला असं कळलं, मला आधी कळलंच नव्हतं की ट्रॉली मुवमेंट म्हणजे आपण पळत पळत अभिनय करायचा आहे का, मला काही समजायचंच नाही. पण ते न समजणं याचं कधी ऑकवर्ड वाटलं नाही, आणि त्या आजूबाजूच्या माणसांनी वाटू दिलं नाही. की मग गिरीश अंकलनी मला सांगितलं, तू काही करायचं नाही, तू पायऱ्या उतरून जा, आम्ही फक्त वरच्या पायरीवरून ते कॅप्चर करणार आहोत. हे सांगण्याची दानत होती त्यांच्याकडे. त्यामुळे मला असं वाटतं की नवीन येणाऱ्या माणसाला मार्कवर येणं, किंवा आता ट्रॉली मुवमेंट आहे किंवा मास्टर शॉट आहे, तर कधी कधी आपल्याला पाहत पण असतात काही जण, तर ते द्यायला कंजूसपणा करू नये बाबा. आपण द्यावं, जे आहे ते पूर्ण देऊन टाकायचं. नाहीतर काय, मग मला दिलं एवढ्या सगळ्या मोठ्या माणसांनी, त्यामुळे मला समजलं ना. त्यांनी कंजूसपणा केला असता तर मीही चाचपडत बसलेच असते. खरंय. सोनाली, तू अभिनेत्री तर आहेस, पण एक चांगली लेखिका पण आहेस. कधी पहिलं लिखाण सुरू झालं आणि कोणी पुश केलं, की पहिलं कधी वाटलं लिहायला हवं, आणि तिची प्रोसेस, आणि ती कशी प्रोसेस असते, कारण की सोपं नाहीये की एक अभिनेत्री, इतकी बिझी अभिनेत्री, आणि त्यामध्ये लिखाण पण करा, मग त्यातच ते कसं करते हे मॅनेज सगळं. मला वाटतं गरज ही क्रिएटिव्हिटीची जननी असते. ओके. आमच्या कॉलेजमध्ये दणकून भांडणं झाली होती. ओके. आणि 2-3 ग्रुप तयार झाले, आणि
मग पुन्हा नाटक कुठलं, एकांकिका कुठली करायची, कारण पुरुषोत्तमला कायम आधी न झालेली एकांकिका करावी लागते. बरोबर. तर म्हणजे शाळेत असताना मी छोटं मोठं काय लिहिलं, मला निबंध लिहायला फार आवडायचे. कॉलनीच्या हस्तलिखितामध्ये काहीतरी काहीतरी लिहायला आवडायचं मला. म्हणजे माझे काही काही निबंध बाईंनी शाब्बासकी दिलेले आहेत, कुठेतरी त्या वह्या आहेत, एखाद दुसरी तरी असेल, की किती छान लिहिलंय असं आपल्याला म्हणतात ना आपल्या मराठीत. तसं मला रसाळ वर्णन करायला खूप आवडायची. किंवा संदर्भासहित स्पष्टीकरण तर दणदणीत स्पष्टीकरण. पण कॉलेजमध्ये काय झालं, आता जुंपली होती ना या सगळ्या ग्रुप्सची. बरोबर. त्यामुळे त्या ग्रुपच्या लेखकाला कसं म्हणायचं की तू आमच्यासाठी नाटक लिही, म्हणूच शकत नाही, कारण ते पण कॉलेजचा ड्रामा सेक्रेटरी होण्यासाठी काय आहे, बरोबर, हे तर बोलत नाहीये, ही मैत्रीण तिकडे पाठ फिरवून बसली. असं म्हणून मी नाटक लिहायला घेतलं आणि त्या नाटकाचं नाव होतं आम्ही खरंच निष्पाप होतो. आणि मी ते फर्ग्युसन कॉलेजसाठी केलं नाटक. त्यात ना काही काही मैत्रिणी, म्हणजे मुग्धा गोडबोले रानडे ही त्याची स्टार होती त्या नाटकाची. तर मला फार असं मुग्धा भेटली की असं म्हणायला फार आवडतं की तुझी सुरुवात माझ्या हाताखाली झाली. पण तिथून खरं मी लिहायला लागले एकांकिका आणि कविता लिहित गेले. कॉलेजच्या वेळेला इनसिंक म्हणून असायचं, जिथे खूप स्पर्धा व्हायच्या, त्यात भाग घेतला आणि ते स्पोर्टिंग स्पिरिट असतं आपलं त्या काळातलं. तर कवितेसाठी एकदा पुरस्कार मिळाला होता, तर ते छान वाटलं होतं. आणि मग ना लिहित राहणं ही मला माझी गरज वाटायला लागली. मी माझ्या नोंदी ठेवायचे. एकदा माधव वझे मला म्हणाले होते, मला पहिला सिनेमा मिळाला तेव्हा नाटकाच्या शिबिरातल्या सगळ्यांना तर एक कौतुक वाटलं होतं. तर माधव वझे म्हणजे श्यामची आई मधले श्याम. तर ते जागर नावाच्या नाट्यसंस्थेनं खूप कलाकार घडवायचे. तर त्यांनी मला सांगितलं होतं, सोनाली तू दैनंदिनी लिहित जा, कारण अशी संधी सगळ्यांना मिळत नाही. मी माझी श्यामची आईच्या वेळेची ठेवलेली आहे डायरी वगैरे, तर तशी दैनंदिनी नाही ठेवली मी, पण मला पत्र लिहायला इतकं आवडायचं. माझा दादा कानपूरला होता, त्यामुळे त्याला मी पत्र लिहायचे. मग संदेश कराडला गेला इंजिनिअरिंग कॉलेजसाठी, त्याला लिहायचे. मी शूटिंगसाठी जायला लागल्यावर मित्रमैत्रिणींना लिहायचे, आईला लिहायचे. तर पत्र लिहिणं हा एक माझ्या आवडीचा भाग झाला, त्याचा छंदच लागला मला आणि लिहिण्याचाही छंद लागला. त्याच्या हस्ताक्षर कसं चांगलं आहे माझं हस्ताक्षर. माझ्या बाबांचं तर मोत्यासारखं आहे अक्षर. त्यानंतर बाबांचं मोत्यासारखं आहे. दादाची कॅलिग्राफी फार छान आहे. तो फार छान बोरूनी लिहून बघायचा, मोरपिसानी लिहून बघायचा. अतिशय क्रिएटिव्ह माणूस घरातला. पण माझं अक्षर चांगलं होतं. आम्हाला शाळेत असताना एक सर आले होते शिकवायला. हस्ताक्षराबद्दल त्यांचा विशेष तास होता. त्यांनी मग सांगितलेलं मला अजून आठवतंय की प्रत्येक शब्दावर कशी रेघ मारायची, कारण आपण मराठी देवनागरी लिहिताना वरती रेघ असतेच ना. बरोबर. तर अक्षरांवर रेघ पाहिजे. तुम्हाला तोडून लिहायची असेल तर ती रेघ कशी पाहिजे. शब्द जेव्हा संपतो, म्हणजे साधा शब्द असेल सोनाली, तर तो कट टू कट नसावी ती रेघ. म्हणजे स पासून निघाली ते लच्या वेलांटीला संपली असं नाही, ती वेलांटीच्या थोडी पुढे जायला पाहिजे. असं त्यांनी आम्हाला काय काय समजावून सांगितलं होतं. आणि तेव्हा ते म्हणाले होते, एका ओळीत 8 पेक्षा जास्त शब्द लिहू नका. हे कोण सांगतं हल्ली? अरे कोण सांगतं हल्ली? मला ते आपण टिपत असतो तर माझ्या लक्षात राहिलं ते. आणि मग लिहित राहिले आणि छोट्या छोट्या आपल्या आपल्या कविता कुठेतरी लिहून ठेवायच्या. आणि मला प्रवास खूप करावा लागला फार लहानपणापासून. त्या प्रवासात पुस्तक आणि पेन हेच माझे साथीदार होते. मी म्हणजे तशी थोडीशी लाजळू होते आणि संकोच लोकांच्या फॅशन आणि ग्लॅमरचाही आणि त्यांच्या श्रीमंतीचाही होता. मी तेवढा आत्मविश्वास नव्हता माझ्यामध्ये, कारण माझं काही असं ठरलं नव्हतं की आली आहे इथे. कारण आता
उदाहरण म्हणून सांगते, मी एक अग्निवर्षा नावाचा सिनेमा केला होता, तेव्हा त्याच्यात मिलिंद सोमण, रवीना टंडन, नागार्जुन, प्रभुदेवा, जॅकी श्रॉफ, मोहन आगाशे, असे केवढे लोक होते, म्हणजे अप्रतिम स्टार्सच सगळे. आता एकदम गप्पा मारायला घ्याव्या असं चला बसा असं होत नाही ना. तर त्यामुळे माझी अजूनही मला किती जण म्हणतात, आता मी तिकडे ठेवलीये माझी बॅग, पण गाडी जेव्हा असते प्रोडक्शनची कार, तेव्हा माझी सॅक माझ्या मांडीवर, त्याच्यात एक वही, एक पुस्तक, माझी पेन, ह्या वस्तू माझ्याकडे, असं ते माझ्या मांडीवर घेऊन मला कितीतरी जण सांगतात दे इकडे, मी ठेव. माझं असं नाही म्हणजे जागा नको घ्यायला, आपण कुठे विसरायला नको आपल्याकडे, माझ्या हीच माझी संपत्ती, त्यामुळे ती माझ्याकडे, अशी मला अजूनही गाडीत बसायची सवय. म्हणजे माझ्या गाडीतही कधी कधी मी मांडीवर माझी बॅग घेऊन बसते, तेव्हा शेजारी बसलेले हसतात की अगं ठेव ना, आपलीच आहे. पण मग लिहित गेले, आणि मग अनेकांनी दिवाळी अंकासाठी विचारलं, कविता देतेस का, मिळून साऱ्या जणी तेव्हा होतं, तेव्हा ऍक्च्युली मिळून साऱ्या जणींनी मला खूप प्रोत्साहन दिलं, विद्याताई बाळांनी. मिळून साऱ्या जणीच्या मुखपृष्ठावर एकदा मी काढलेला फोटो सुद्धा आलेला आहे. मला खूप आवडायची फोटोग्राफी, आणि आमचा मित्र अमलेंदू चौधरी, त्याच्या ओळखीने मला कुठला तरी जुना स्वस्तातला कॅमेरा मिळाला होता, तर मी खूप फोटो काढले होते फिल्मवर, डिजिटल नाही. आणि त्याच्यानंतर महत्वाचं मार्गदर्शन मला आल्हाद गोडबोलेंकडनं मिळालं, कारण ते माझ्या मागे लागले. ते जिथे जिथे होते, ते महाराष्ट्र टाइम्स मध्ये होते, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तू लिहीच, आणि आपण कसं व्यक्त व्हायचं हे काय आपण ठरवलेलं नसतं, पण मी लिहित गेले, आणि तो ड्राफ्ट जेव्हा त्यांना दाखवला तेव्हा त्यांनी तो अप्रूव्ह केला. ते म्हणले छान, तुझ्या पद्धतीने तो पूर्ण करून दे, आणि त्यांनी तो लेख छापला. तो होता माझ्या एका तेलुगू सिनेमावर, मी लेडी मॅकबेथ असा तो लेख होता, आणि त्याला फार छान प्रतिसाद मिळाला. आणि मी जस्ट कॉलेजमधनं बाहेर आले होते, तर आपल्या सुरुवातीच्याच काळात असा चांगला प्रतिसाद मिळाला म्हणल्यावर हुरूप वाढतो. आणि मग पुढे लोकसत्तानी मला फार मोठी संधी दिली. त्यामुळे मला जसा प्रेक्षक वर्ग मिळाला, तसा माझ्याकडे वाचक वर्ग सुद्धा आहे, आणि ते लोकसत्ता आणि राजहंसमुळे आहेत. सोनाली, पण इतक्या कविता वगैरे लिहिल्या आहेत आणि खूप सारं लिखाण केलंय, तुला कुठली कविता तू लिहिलेली किंवा कुठे वाचलेली जी मोटिवेट करते, आणि तुला असं वाटतं की यार ही कविता थोडीशी माणसाला मोटिवेट करू शकते, स्त्रियांना मोटिवेट करू शकते, पुरुषांना मोटिवेट करू शकते, किंवा विद्यार्थ्यांना मोटिवेट करू शकते? कारण की कधी कधी जसं आता हल्ली वैभव जोशी लिहितात, त्यामुळे काही अशा ओळी असतात की ज्या खूप म्हणजे स्फुरण देतात. तर तुझ्या असं डोक्यात येते का एखादी अशी कविता जी तू खूप सुंदर ऐकली, बोलली किंवा स्वतः लिहिलेली असली? मी लिहिलेलं मला काही एवढं महत्वाचं वाटत नाही, कारण मी लिहिलेलं आहे. मी माझ्या अलीकडच्या आधुनिक कविताही आहेत, त्या मला आवडतात, मी काही त्याला नाकारत नाहीये. पण लक्षात राहिलेल्या कविता एक म्हणजे, चाफ्याच्या झाडा का बरं आला साज माझ्या स्वप्नात, तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं, दुःख नाही मानायचं आता मनात. त्याच्यानंतर आरती प्रभूंच्या तर अनेक, तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, घरदार टाकून मी जाईन दूर गावा, पाण्यात ओंजळीच्या यावा चुकून मीन, चमकून हो तसाच गाण्यात अर्थ जावा. किंवा पैसे नकोत सर, थोडा एकटेपणा वाटला, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. हे तर आपल्याला प्रत्येकालाच आवडतं. माझी एक वही आहे, अमृता पटवर्धन नावाची माझी मैत्रीण आहे, तिने मला दिलेली. त्यात मी माझ्या आवडीच्या अनेक कविता लिहून ठेवल्या. माझी सगळ्यात आवडती कविता कशी विसरली, मर्ढेकरांची, भंगू दे काठिन्य माझे आमल जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे, धैर्य दे नम्रता दे पाहण्या जे जे पाहणे, वाकू दे बुद्धी समाजा तप तपोला दाप्रमाणे. क्या बात आहे. मला लक्षात राहतात या कविता, कितीतरी आहेत. नुसत्या कवितांवर एकदा कार्यक्रम होईल. सोनाली, ऍक्च्युली नेहमी तुला बघून असं वाटतं की तू प्रत्येक गोष्ट विचाराने करतेस, आणि प्रत्येक म्हणजे भूमिकेत असेल, बोलण्यात असेल,
तर सध्याचा जो काळ चाललाय मला माहितीये की खूप कठीण आहे कलाकारांसाठी, सॉफ्ट टार्गेट आहात तुम्ही. तरी देखील सध्याचा जो काळ चालू आहे एकंदरीत कुठली कुठली गोष्ट करायची म्हटली तर ती लोकांना पटत नाही किंवा ती पचत नाही. तर ह्या सध्याच्या काळाबद्दल तुझं काय म्हणणं आहे ओव्हरऑल? म्हणजे सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक, सामाजिक जे तुला काही डोक्यात वाटतंय बोलावसं, की जेणेकरून ॲटलीस्ट एक 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 प्रगल्भ आणि एक अनुभवी व्यक्ती म्हणून सध्याच्या तरुणांनी ह्याच्याकडे कशा पद्धतीने बघायला हवं? कारण की सोशल मीडिया पुढे-पुढे चाललंय. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स येऊ पाहतंय, आलंच आहे किंवा प्रत्येक गोष्ट रिप्लेस होणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आज तुम्ही किती म्हटलं तरी आर्टिफिशियल गोष्ट येत जाणार आहे. आणि तरुण मात्र गेमिंग आणि ह्या इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात बूम होत आहेत. तर ह्या सगळ्यांमध्ये नोकऱ्या हव्या तशा कमी आता ह्या ह्या गोष्टीमुळे नोकऱ्या कमी होतील कदाचित. तर या सगळ्यांना बघून येणाऱ्या 5 वर्ष, 10 वर्ष काळामध्ये कदाचित जे तुम्ही आज ठरवताय ते 10 वर्षानंतर नसेल. तुला काय वाटतंय या सगळ्या एकंदरीत स्पीडमुळे, या टेक्नॉलॉजीमुळे किंवा सगळेच जण पैसा हाच देव आहे ह्या पद्धतीने जगतात, जे पूर्वी खरेपणा होता. मी तुला का प्रश्न विचारतो सगळ्याच अँगलने, कारण की तेव्हाचे वक्ते जे होते म्हणजे नरहर कुरुंदकर म्हणा किंवा आचार्य अत्रे म्हणा, फुले हे सगळेजण तेवढं भाष्य करायचे सगळ्या विषयांवर किंवा नाटककार म्हणून असं खूप सारे विजय तेंडुलकरांपासून सगळ्यांनी भाष्य केलंय किंवा अभिनेते म्हणून श्रीराम लागू, विक्रम गोखले हे अजिबात घाबरायचे नाहीत आणि बिंदास निळू फुलेपर्यंत परत त्यांचे सामाजिक कार्यही तितके होते. तर हे सगळं कुठेतरी मागे पडून आता फक्त म्हणजे मला तुमच्या बऱ्याच वेळेला खरं सांगू नये असं पण कलाकारांच्या मिठीमध्ये पण असं एक तो आर्टिफिशियलनेस वाटतो खूप वेळेला की तो एक मिठी मारतो पण खरोखर तितका तेवढा असतो का तेवढ्यापूर्वी पूर्वी असं नव्हतं. साधा नमस्कारामध्ये पण एक वेगळा हे होता. सो ओव्हरऑल हा प्रश्न खूप मोठा आहे पण थोडासा तो तुझं ओव्हरऑल ह्या सध्या तुझी मानसिकता काय म्हणते ह्या सगळ्या प्रोसेसला घेऊन 2025 मध्ये? पण तू म्हणतोयस ते खूप महत्वाचं आहे रोहन. कारण आत्ता म्हणजे आत्ता जे आहे ते पुढे बदलणार आहे हे जरी खरं असलं तरी मला काम करायचंय, तुला काहीतरी घडवायचंय, आपल्याला दोघांना मिळून एक गोष्ट सांगायची. बरोबर. ही इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपण ते सांगतोय का आपण एक साधी गोष्ट सांगतोय ज्याला कुठलं तंत्रज्ञान लागणार नाही? बरोबर. अशा वेळेला गोष्ट सांगणारेही हवे आहेत, गोष्ट बघणारेही हवे आहेत. कारण प्रेक्षकांना काहीतरी बघायचंय, कुठेतरी रमायचंय आपल्याला. त्यामुळे आवश्यकता तर आहेच कलाकृतींची. कितीही तांत्रिक बदल होत गेले तरी माणसाची गरज संपेल असं मला वाटत नाही. दुसरं, तू ज्या नोटवर प्रश्नाची सुरुवात केलीस ते ना मला खूप काळजीचं वाटतं की आता कलाकारांची अशी सांभाळून राहूया अशी जी भूमिका आलेली आहे याला कारण एक ट्रोलिंग नावाची गोष्ट उदयाला आलेली आहे. मला असं वाटतं हे जे सामुदायिक अनेक गोष्टी असतात ना तशी सामुदायिक एक सभा घ्यायला पाहिजे, एक नाही अनेक, ट्रोलर्स साठी की या खरंच व्यक्त व्हा की काय नक्की आवडत नाही आणि हे का आता अरेरावीनी आणि बिनधास्त बोललं जातंय. कारण मला कोणी बघतच नाहीये. मी कोण आहे आता? आता माझं नाव सोडून दे, माझं नाव काहीतरी असेल XYZ. मी इथे बसून एका कलाकारावर लिहिणार काय पण कपडे घातले, हीच का आपली संस्कृती? लिहून मी मोकळी झाले. कुणाला वेळ आहे हे बघायला यायला की मी कोण आहे? पण ती माझं अस्तित्व मी दाखवणार, ती मला खटकलेली गोष्ट मी सांगणार, तसंच मला आवडलेली गोष्ट मी सांगते का हा मुद्दा आहे. आक्षेप आपण हिरिरीने मांडतोय पण नाही रे, तुम्ही बघा तो सिनेमा काय सुंदर होता. जा प्रकाश बाबा आमटे हा सिनेमा बघा, माझा होता म्हणून असं नव्हे, दुसरा कुठला सिनेमा बघा. पण हे आपण सांगतो का? का नाही आपल्याला सांगावं असं वाटत? आपण माणूस होत, आपल्याकडे मेंदू आहे, आपल्याला विचार करायची शक्ती आहे, मग ते सगळं निगेटिव्हच सांगायला आपल्याला का आवडतंय? कोणाला तरी
नेस्तनाभूत होईपर्यंत एखाद्या माणसाचं मोराल आपण निशाण्यावर धरतोय आणि त्याच्यात फक्त यांचंच बरोबर आहे आणि त्यांचंच चुकतंय असं मला माहिती म्हणायचं नाहीये. मर्यादा तर अनेक जण ओलांडतात. आता विनोदाबद्दल जी चर्चा चालू आहे आपल्या आजूबाजूला ती फार दुर्दैवी आहे. कारण विनोद हा कधीच कुरघोडी करणारी गोष्ट नव्हती. आपण पळू शकतो रे जोरात. तू किती 12 सेकंदात गेलास 100 मीटर, मी 11. अजून कोणी म्हणेल मी 10. मग आपण जागतिक रेकॉर्ड जे आहे ते मोडायची स्वप्न वगैरे बघूया. पण विनोद ही इतकी सहज गोष्ट आहे की कुणाच्या तरी पेक्षा चांगला विनोद होऊच शकत नाही. कारण ती त्या क्षणी प्रसन्नता देणारी, खुदकन हसवणारी गोष्ट आहे. राईट. आता मला आवडलेली म्हणून सांगते की वऱ्हाड निघाले लंडनला मी लक्ष्मणराव देशपांडेंचं पाहिलं होतं. ते बघताना मी निखळ हसत असते. मला आजपर्यंत कधी असं मनात आलं नाही यांच्यापेक्षा काहीतरी चांगलं करून दाखवी. कारण आपल्यामध्ये जो एक अप्रिशिएट करणारा भाव आहे त्याला तृप्त केलंय त्या कलाकारांनी. परफेक्ट. तर ते तृप्त होण्याची स्वतःला संधी दिली पाहिजे. आज म्हणजे मला माझ्या आजूबाजूला कोणीच असं सापडलं नाही की यार ते करायचे ना त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं करून दाखवीन. पण आता दुर्दैवाने असं आपल्याला दिसतंय की हातात मोबाईल आहे, व्यक्त होण्याचं साधन आहे, तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे, तंत्रज्ञानाने मला ती मोकळीक दिलेली आहे, त्यामुळे मी काहीही म्हणेन. आणि त्यानंतर आपल्याकडे मेंटल हेल्थ आहेच की मला त्यावेळेला तसं वाटलं, मी त्यावेळेला 100 लोकांना शिव्या घातल्या, मी जरा डिस्टर्ब आहे. अरे पण ते बोलून टाकलं ना आपण, त्यामुळे त्या 100 कमेंट्सचं 100 लोकांवर काय झालं असेल खरंय हे आपण पाहत नाही. आणि एक थोडस स्वैर मुक्त हक्क आपण आपल्या हातात घेऊ बघतोय. स्वातंत्र्याला स्वैराचार असू शकेल. आणि मजा म्हणजे जी अनॉनिमस माणसं आहेत ट्रोलर म्हणून त्यांच्याकडे ती मुभा आहे. पण उद्या एस्टॅब्लिश माणसं तसं करू शकतील का? तर नाही, कमी प्रमाणात करू शकतील. पण त्याच्यातही चढाओढ लागलेली आहे. हे शांत होईल असं मला कुठेतरी वाटतं. कारण ही आता एक उसळी मारून एकदमच आपण वेब बघायला लागलो. एकदमच बंगाली सिनेमा, आता साऊथ इंडियन सिनेमा, कोरियन सिनेमा, बूम येतो ना एखाद्या गोष्टीचा. तसे आपण मला वाटतं नवीन आहोत अजून या क्रांतीला, बरोबर, तंत्रज्ञानाच्या. आणि ती क्रांती सेटल होईल अशी मला आशा आहे. फक्त एक इंटरेस्टिंग गोष्ट झालेली आहे की आपल्याला आता पॉडकास्ट पण एवढे आलेत, आपल्याला बोलण्याची जागा खूपदा मिळते. त्यामुळे मगाशी मी ओझरतं म्हटलं बघ की असं वाटतं आता बोलूया. तर पण अशी कुठेही संधी मिळते तेव्हा थोडंसं भान ठेवून बोलायची जाणीव प्रत्येकाला झालेली आहे, तुझ्या माझ्या सकट. ती चांगली पण आहे, बरोबर, असं मला वाटतं. आणि आत्ता खूप ओव्हरवेल्मिंग वाटणाऱ्या या लाटेला क्षमताना पण आपणच बघणार आहोत. कारण कला ही कुठलीही गोष्ट, कला फार मोठा शब्द झाला. जसं मला समाज म्हणताच येत नाही, मला तुम्ही आम्ही म्हणता येतं. पण नाटक सिनेमा ही फार म्हणजे माझी गरज आहे. मला आवडतं नाटक बघायला, सिनेमाला जायला. कारण मला ते जे मनोरंजन करणार असतात त्यांचं जे भावविश्व आहे त्यात हरवून जायला खूप आवडतं. ते माझ्या पलीकडे मला नेणारं असतं, जसं पुस्तकही मला माझ्या पलीकडे नेतं. की आता उद्या सकाळी मला जायचंय, 7ला पोचायचंय, पण आजची रात्र माझी आहे, मी माझ्या पलंगावर आहे आणि मला आवडणारं पुस्तक वाचायचंय. हे कुठेच जाणार नाही. आपण कितीही मोठे झाले तरी हे
पुस्तक न वाचता आपण कसं झोपणार? नाही झोपू शकणार. आणि झोपेला काही पर्याय आलेत का? तर नाही आलेले. नाहीच. आपल्याला ती लागतेच 6-7 तासाची लागतेच. झोप. विश्रांती आवश्यक आहे. भूक लागते, विश्रांती लागते. त्यामुळे जोपर्यंत माणूस म्हणून आपण आपल्याला स्वीकारतोय तोपर्यंत एआयला आणि ह्या सगळ्या वादळांना इतकं दबून जाण्याची, गरज इतकं घाबरायची गरज आहे असं नाहीये. तुला हा प्रश्न विचारणं खूप महत्वाचं ह्यासाठी मला वाटतं की तू एक प्रतिनिधी आहेस स्त्री वर्गाची आणि खूप वेळेला तुझे काही स्टेटमेंट खूप उसळ्या घेऊन खूप सारे ट्रोलर्स सो कॉल त्यांनी त्या गोष्टी केल्या. पण सध्याचं जे एकंदरीत 1-2 दिवसानंतर एक गोष्ट पेपरामध्ये येते की हिच्यावर बलात्कार झाले आणि असा अन्याय झाला, तो झाला. हे बघून म्हणजे हे का होत असावं? हे तर आपल्याला माहिती आहे की हे सगळ्या गोष्टी सतत आपल्या समोर येतात आणि त्यामुळे होत असं. पण हे थांबवण्यासाठी किंवा ही गोष्ट स्त्री म्हणून काय भूमिका ठेवायला हव्यात स्त्रीने स्वतः? कारण की असं खूप वेळेला जाणवतं की हल्ली एक जण बोलता म्हणाला की इन्स्टा आहे की हा म्हणजे सगळेच जण फोटो टाकायला लागले त्या छोट्या कपड्यांमध्ये आणि हे ते. तर त्यामुळे मग त्या नजरेने बघण्याची एक प्रत्येकाची गोष्ट झाली आहे आणि त्यामुळे मग ह्यातून या सगळ्या गोष्टी घडतात. तुझं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टींवर? की म्हणजे जसं टिकटॉकमुळे खूप सारं विचित्र प्रकार आला आणि असं आलं की सगळे सेलिब्रिटी व्हायला लागले त्यांना असं वाटायला आणि त्यांच्या लाईक्स त्यांना कळत नाही का ते लाईक्स म्हणजे हे सगळे बुडबुडे आहेत. ते लाईक्सला काही महत्व नसतं. तर ह्यावर तुझं काय म्हणणं आहे? सगळेजण सेलिब्रिटी होत आहेत हे मला खूप आवडतं. कारण प्रत्येकालाच हौस असते की आपण तसे कपडे घालून बघू. म्हणजे मला अजून आठवतं, मला हम आपके है कौन मध्ये माधुरीचा एक हिरव्या रंगाचा सूट होता आणि तो लक्ष्मी रोडला कुठेतरी असा लटकवला होता. मी आईला म्हणाले मला तो पाहिजे आहे आई वगैरे असं मी म्हणाले होते. त्यामुळे फॅशन इंडस्ट्रीमध्ये किंवा फिल्म स्टार्स जे घालतात ते घालण्याची एक आवड असते आपल्याला सगळ्यांना. आणि म्हणून लग्नांमध्ये काय हे प्री वेडिंग वगैरे, तर मला असं वाटतं का नाही? त्यांनी जमवलेत त्यांचे पैसे, त्यांचा वेळ. फक्त लग्नाच्या दिवशी पाहुण्यांना ताटकळत ठेवू नका, कारण तुमच्या एंट्रीचेच शॉट होत नाही आणि आम्ही आपल्या शुभेच्छा द्यायला थांबलोय. असो, पण तू प्रश्न जेव्हा विचारत होतास तेव्हा मला असं वाटलं की मला ह्याच्याबद्दल काहीतरी म्हणायचंच आहे. पण त्याच्या बरोबरच आपण ना बलात्काराच्या केसेस हँडल केलेले काही पोलीस अधिकारी किंवा काही वकील यांच्याशी सुद्धा संवाद साधायला पाहिजे. कारण ते त्या आरोपींना भेटलेले असतात. बरोबर. आणि ज्यांचा छळ झालाय त्याही स्त्रियांना ते भेटलेले असतात. तर ती मानसिकता सुद्धा समजून घेण्यासारखी. परफेक्ट. मला असं वाटतं भारतात आपण जोपर्यंत बलात्काराला कठोर शिक्षा सुनावत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. बरोबर. आपण चिडलो मुंबईत जेव्हा नवीन सीसीटीव्ही लावले गेले चौकात आणि झेब्रा क्रॉसिंग ओलांडून आपलं वाहन असेल तर आपल्याला डायरेक्ट मुंबई पोलिसांचं जे ऍप आहे त्याच्याकडून पावती आली. बरोबर. पहिल्या 3-4 वेळेला आपण भांडायला गेलो. अरे नव्हतीच ना. मग त्यांनी सांगितलं नाही आमच्याकडे सीसीटीव्ही आहे आणि हा नियम आहे. तुमच्या वाहनावर हा दंड बसलेला आहे. आपण शिकलो ना मागं थांबायला. बरोबर. तर मला असं वाटतं की ती शिक्षा होणं प्रचंड गरजेचं आहे. ती शिक्षा अत्यंत निंदनीय असली पाहिजे. त्या माणसाला निंदा वाटेल अशी. आणि त्याची प्रक्रिया पण फास्ट पाहिजे. बरोबर. त्याला जलद न्यायालय किंवा काय त्या प्रोसिजरला म्हणतात मला माहिती नाही. पण त्याच्यावर चटकन ऍक्शन घेतली गेली पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येक कुटुंबानी स्वतःच्या घरात जर मुलगा जन्मला असेल तर जास्त काळजी करायला पाहिजे. मुलगी जन्मली तर तिला आपण संरक्षण देतो, तिला 4 गोष्टी सांगतो की
असा स्कर्ट घातला की असं बसायचं नाही, फ्रॉक घातला की गुडघे नीट ठेव, तो फ्रॉक गुडघ्याच्या खाली आला पाहिजे. आणि मग आता काय, आता तू अमक्या इयत्तेत आहेस, आता ते घालायचंच नाही तसलं काही, हे आपण सांगतो ना मुलींना. आपण म्हणतो की नाही बाई तू ये लवकर घरी, पण मुलांना आपण समजून घेतो का? मुलांना आपण हे सांगतो का की तुमच्यामध्ये शारीरिक बदल होत आहेत, ते तुमच्या वयाला अनुसरून आहे. बरोबर. आणि त्यासाठी बाबांनी मित्र होणं गरजेचं आहे, बरोबर. आईनी मैत्रीण होणं गरजेचं आहे, त्या मुलांना स्पेस देणं गरजेचं आहे. आपण मुलांना अक्षरशः या भाषेत सांगितलं पाहिजे की एका ठराविक वयानंतर तुम्ही अडल्ट होणारच आहात लिगली, पण त्याच्या आधी किंवा त्याच्या नंतर तुमची सेक्शुअल भूक फार क्रूड झालं, पण सेक्शुअल भावना मनात येतात, पण त्याच्यासाठी तुम्ही एका मुलीला खेळण्यासारखं वापरू नका. बरोबर. आज सगळ्यात धोका आपल्याला दिसतोय की दुसरी आणि तिसरीतल्या मुलींना या प्रकाराला सामोरं जावं लागतंय. कुठली तरी एक 6वी-7वीतली मुलगी गरोदर होती. हे किती भीषण आहे, आणि हे आपण थांबवू शकतो. म्हणजे चांगलं का वाईट मी म्हणत नाहीये, पण जेव्हा कौटुंबिक वाद होतो तेव्हा सासू सुनांमध्ये काहीतरी गैरसमज असतो. बलात्कार जेव्हा होतो तेव्हा अनोळखी व्यक्तीला पकडून तिच्यावर अत्याचार करतो आता मी काही मिनिटांसाठी, आणि त्या मिनिटांमुळे त्या मुलीचं, त्या बाईचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे ह्याची मला पर्वाही नाहीये. आणि मला असं वाटतं की सेक्सपर्ट्स जे आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांनी सुद्धा समुपदेशन करण्याबरोबरच खुलेपणाने याबद्दल बोलायला पाहिजे. बरोबर. त्यांच्या बोलण्यामध्ये कदाचित चांगल्या प्रकारचे शब्दप्रयोग असतील, बरोबर, जेणेकरून त्या तरुण वयातल्या मुलांना, पुरुषांना हे कळेल की ती जी उर्मी असते काही मिनिटांची, तिच्यासाठी आपण एका स्त्रीला नाही बळी पाडू शकत. आणि हे कानी कपाळी जेव्हा ओरडून सांगितलं जाईल किंवा घराघरात याचं बालामृत दिलं जाईल, बरोबर, आणि त्यानंतरही जेव्हा गुन्हे होत राहतील तेव्हा खरंच सरकारनं याच्यावर गंभीर पावलं उचलून, म्हणजे माझ्या तर मनात अत्यंत चीड येऊन, विविध देशांमध्ये असं मी ऐकलंय की त्या माणसाला चौकात उभं करतात आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना दगड मारायची परवानगी असते. करूया आपण ते. आपण कुठलीही त्या कल्पना विस्तारात मी जात नाही की कशा प्रकारे शिक्षा देऊ शकतो, तो न्यायालयाचा अधिकार आहे. पण नक्कीच त्वरित आणि अत्यंत छळ होऊ शकेल अशी शिक्षा त्या आरोपीला दिली. त्याला त्या यातना कळल्या पाहिजे, नरक यातना काय असतात त्या खूप महत्वाच्या. आणि जोपर्यंत ती गोष्ट कळणार नाही, कारण की यांना आता हे तर मोकाट सुचले आणि त्याला आता राजकीय गोष्टी पण जबाबदार येत आहेत, किंवा आपण एक कोणतरी कार्यकर्ता असतो आणि मग त्याच्यानंतर मग आपल्या मागे कोणतरी आहे म्हणून या सगळ्या गोष्टींची हिंमत होते बऱ्याच वेळेला, असं पण आहे. तर ते पोलीस जास्त व्यवस्थित सांगू शकतात ही गोष्ट, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे. आणि त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. परफेक्ट. कारण की नाहीतर मग तर अशा अनेक, बरं हे 70 मध्ये ठीक होतं, 80 मध्ये ठीक होतं, 90 मध्ये ठीक होतं, 2000 आज आपण 2025 मध्ये तरी त्याच गोष्टी होत आहेत. तर हेच आहे. असो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू वेगळ्या भाषांमध्ये देखील काम केलंयस, की म्हणजे मला जसं हिंदीमध्ये केलंय, गुजरातीमध्ये, कन्नडमध्ये केलंयस, इव्हन इटालियन फिल्म केली आहेस. तर ह्यांची प्रोसेस काय असते? यांच्यामध्ये काही म्हणजे त्यांच्या कुठल्याही कलाकृतीमध्ये एक प्रोसेस असते की ते आपल्या मराठीपेक्षा वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट देतात, त्या दिग्दर्शकाची ती सगळी कसं बसते, काय असतं म्हणजे वेगळं त्यामुळे? आणि इटालियन तर स्पेसिफिक, मला त्याचा काय अनुभव, कशी आली फिल्म आणि कशी ती झाली ते जरा ऐकायला आवडलं. एक सामायिक गोष्ट या सगळ्यांमध्ये ते म्हणजे दिग्दर्शकाची पॅशन, ती कुठेही बदलत नाही. त्यांना फक्त कास्टिंग म्हणून आपण पटलेलो असतो. बरोबर.
ज्या ज्या भाषेत मी काम केलं तिथे सगळीकडे ऑडिशन करून माझं सिलेक्शन झालेलं आहे. ओके. तर तमिळ सिनेमासाठी मी मद्रासला गेले होते. ओ. तिथे माझं फोटो सेशन झालं, व्हिडिओ टेस्ट झाली. इटालियन सिनेमाच्या वेळेला खूप मजा आली होती. त्यांनी कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला माझी फिल्म पाहिली. ओके. दिग्दर्शक आणि प्रोड्युसरनी. मग ते मला शोधत भारतात आले. ओ. मग मुंबईत, मी पुण्यात तेव्हा शिकत होते, मग मुंबईत एक दिवस माझी ऑडिशन ठरली ओके. आणि पुढे माझी निवड झाली. मला फार मजा वाटते कारण एकदा माझ्या दुसऱ्या इटालियन सिनेमासाठी माझी ऑडिशन रोम मध्ये होती. ओ. हो. इनफॅक्ट गुरिंदर चड्ढाच्या ब्राईड अँड प्रेजुडिस साठी पण मी ऑडिशन दिली होती. इंग्लिश फिल्म होती ती आणि बायलिंग्वल होती, हिंदी पण. बल्ले बल्ले अमृतसर से एल्ले. ओके. तर मला फार छान वाटतं. ऑडिशन ही यासाठी असते की तुम्ही त्या भूमिकेत सूट होता की नाही, बरोबर. यासाठी. मी जेव्हा इटलीला गेले दुसऱ्या सिनेमाच्या ऑडिशनला, तर मी मुंबईहून रोमला गेले, सगळे ते सीन पाठ करत वगैरे. आणि तिथे पोचले तेव्हा फार सुंदर वातावरण होतं. माझ्याच वयाच्या अजून एक 15-20 मुली होत्या ओ. आणि त्या सुद्धा इटालियन, म्हणजे किती अरे. सुंदर दिसणाऱ्या. त्यांचे असे सुनहरे केस, त्यांची उंची, त्यांचे फीचर्स, त्यांची कांती, सगळंच छान. आणि एक से एक ऍक्ट्रेस, सुंदर ऍक्ट्रेसेस, चांगलं काम करणाऱ्या. तर मी पहिल्या 4-5 मुलींची ऑडिशन बघितली, ती ओपन होती. कास्टिंग डिरेक्टर आणि काय ते बाकी बरोबर. प्रोड्युसर वगैरे समोर बसले होते. तर मधल्या एका ब्रेकमध्ये मी माझ्या डिरेक्टरला म्हटलं, तू मला कशाला बोलावलंयस? ती 5 नंबरची मुलगी करेक्ट आहे आणि नाहीतर 7 तर म्हणजे वरचा दर्जा वगैरे, असं मी काहीतरी बोलायला लागले. आणि त्यातनं मी माझी भीती पण सांगत होते आणि न्यूनगंड पण. तर माझ्या डिरेक्टरनी माझा आधी कौतुकाने ऐकायला लागला. तो म्हणला, डू यू थिंक आय एम फूल? ओ. कुकू, मी वेडे होत असं तुला वाटतं? ओके. आम्ही तुला उगाच बोलवलं असेल मुंबईहून. प्लीज डू, तुला करायचं असेल तर कर, नाहीतर जा तू. मला नको सांगू मी कोणाला घ्यायला पाहिजे. त्याला मी प्रेमाने म्हणलं, मी कॉस्ट्युम्स मध्ये काम, कारण आमची ओळख झाली होती तेव्हा. ओके. पण सिनेमाला फॉर्मल कास्टिंग डिरेक्टर होती एक. तिचं मत खूप महत्वाचं होतं प्रोड्युसरच्या दृष्टीने. तर तो मला म्हणाला होता की तू माझ्या बरोबर असावंस म्हणून तू असिस्टंट डिरेक्टर होशील का कॉस्ट्युम डिझायनर होशील, मला घेणं देणंच नाहीये. द्यायची तर दे ऑडिशन, आम्ही तुझं तिकीट खर्च करून तुला इथे बोलावलंय. आणि मग मला असं झालं, नाही, मी छान करणार. आणि माझ्याकडे अजून माझ्या ऑडिशनची टेप आहे कुठेतरी. ओके. कारण माझ्या प्रोड्युसरनी नंतर मला ती भेट दिली होती, कारण त्यांनी सगळ्यांनी ती बघितली होती. आणि आपलं ते गट फिलिंग असतं की आता आपण कशा प्रकारे हे स्वतःला सादर करायचं. आणि माझं सिलेक्शन झालं. त्यानंतर सिनेमाच्या शूटिंगच्या 2.5 महिने आधी मी पुन्हा गेले रोमला. मग माझ्याकडे भाषेचे कोच होते आणि डायलॉग कोच होते. माझी तयारी झाली, मग रिहर्सल सेशन्स होती आणि 1 आठवडा शूटिंग पुढे गेलं. मी जिथे शूटिंग होतं त्या लोकेशनला शिफ्ट झालो आणि मी पाठ चांगलं केलं होतं, पण दिग्दर्शक सांगणारच ना, ते वाक्य तसं नको घेऊ, त्याच्यात हे अमकं ऍड कर की पळापळ. मग ते लक्षात ठेवून, भाषा वेगळी, हो, आणि समजत नाही काही, खूप अवघड जात होतं ते. पण चांगली माणसं सोबतीला होती आणि मला त्या वेळेला त्या भावविश्वाचं असायला खूप आवडतं की हे माझं घर आहे या सिनेमापुरतं. आणि माझं काम काय, तर रोज सकाळी उठायचं, आई बाबांनी सांगितलंय म्हणून समुद्रावर जायचं आणि कोराल्स म्हणजे पोवळी वेचून आणायची. ओके. असं तिला काही माहितच नसतं याच्या पलीकडे अजून जमीन आहे का, आणि आपल्या हा देश कुठला, इथला राजा कुठला, तिला काही माहिती नसतं. माझं नाव ग्राझिएला होतं त्या सिनेमात. तर मला तिथलं असायला खूप आवडतं. आणि तिच्या आयुष्यात पलीकडच्या तीरावरून एक माणूस येतो, तो राजकुमार असतो, ती त्याच्या प्रेमात पडते. लव्ह स्टोरी पुढे वेगळाच अनुभव. हो. आणि त्याचा पहिला प्रीमियर त्या सिनेमाचा
त्या सिनेमाचं नाव फॉकुसुदीमे म्हणजे फायर ॲट माय हार्ट. त्याचा प्रीमियर झाला व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला. आणि त्या सिनेमात आमच्या राजकुमाराचे आजोबा होते उमर शरीफ. त्यांच्याबरोबर मी रेड कार्पेट चालली. नाही, त्या निमित्ताने तोच विषय म्हणून दिल चाहता है जेव्हा आला तेव्हा म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे प्रत्येक मराठी माणसाला आणि प्रत्येकाला अभिमान वाटावा तसा तेव्हा त्या काळात तो काळात तसा होता की तसं कोण करत नव्हतं. आणि माधुरी दीक्षित वगैरे पण नंतर हळूहळू कमी झालेल्या. दिल चाहता है तुला बघितलं आणि लोक एकदम म्हणजे क्या बात आहे. तर तो चित्रपट कसा आला आणि एकंदरीत तो अनुभव कसा होता यांच्याबरोबर काम करण्याचा या सगळ्याच 3 ऍक्टर बरोबर आणि सगळ्याच गोष्टीने. तिथे पुन्हा ऑडिशन द्यावी लागली होती कारण झोया अख्तरनी चुकून कुठेतरी माझे फोटो पाहिले आणि तिला विश्वासच बसला नाही. अरे चेलुई मधलं झाड, त्या झाडाचं नाव सोनाली कुलकर्णी होतं किंवा दायरा मधल्या त्या मुलाचं नाव सोनाली कुलकर्णी होतं. ही कोण आहे? कारण मी काहीतरी वेस्टर्न कपडे घालून फोटोशूट केलं होतं. तर तिने मला बोलवलं ऑडिशनला आणि आम्ही केली ऑडिशन. माझं सिलेक्शन झालं आणि खऱ्या अर्थाने कल्ट सिनेमा. कारण त्याआधी असा मेकअप कुणी केला नव्हता, त्याआधी अशा रंगाचे कपडे कुणी घातले नव्हते. कारण मुलं युजली ब्लॅक, ब्राऊन, ग्रे आणि डल म्हणजे काय तशा प्रकारचे ट्राउझर्स घालायचे. कुणीतरी ऑरेंज पॅन्ट घातलीये, कोणीतरी निळी पिवळी पॅन्ट घातली. मुलांच्याही कॉस्ट्युम्सचे रंग बदलले. नवीन म्हणजे तुमच्या प्रत्येकाचे म्हणजे हेअरस्टाईल प्रत्येकाची त्याने स्टाईल्स निर्माण झाल्या. नवीन मैत्री म्हणतात, नवीन मैत्री दिसली आम्हाला. पूर्वीच्या मैत्री वेगळ्या होत्या आणि तो काळच असा होता की त्यांनी त्या चित्रपटात मैत्री निर्माण केली. तसं फरहान अख्तरची बायको आमची हेअरस्टाईल डिझायनर होती आणि ती ना 8 महिन्याची प्रेग्नंट होती जेव्हा आम्ही लुक डिझाईन करत होतो तेव्हा. तर ती नीट काम करत होती. मला ते खूप आश्चर्य वाटलं की अच्छा असं असतं का. आणि एक मुलगी होती जी आमचे हेअर करणार होती, आव्हान कॉन्ट्रॅक्टर, जी आता खूप मोठी हेअर डिझायनर आणि हेअर स्टायलिस्ट आहे. शंकर हसन लॉयचं म्युझिक होतं. आणि फरहान अख्तरला लहानपणापासून ओळखणारे सगळे स्टार्स होते, म्हणजे मुलं तरी. आमिर, सैफ, अक्षय हे त्यांचे बाबा पण या क्षेत्रात आहेत, त्यामुळे ते एकमेकांना ओळखत होते. त्यामुळे सेटवर कधीच असं आता हिरो येणार आहे असं वातावरण नव्हतं. प्रीती झिंटा ही म्हणजे जस्ट फ्रेश अशी हिरोईन होती. मी आणि प्रीतीने मिशन काश्मीर मध्ये पण काम केलं होतं. त्यामुळे काही काही ऍक्ट्रेसेस आहेत ज्यांच्याबरोबर मला परत परत काम करायला मिळालं, ते मला छान वाटतं. सेटवर खरंच असं एक कॉलेजची ट्रिप आली आहे किंवा सगळे मित्र कुठेतरी गोव्यात राहायला आलेत असंच वातावरण होतं. पण त्या वातावरणाला ना फार चांगली प्लॅनिंगची जोड होती. खूप छान. म्हणजे आज एक्सेल एंटरटेनमेंटचं इतकं मोठं नाव आहे, हा काही योगायोग नाहीये. फार मेहनतीने त्यांनी ऑर्गनाईज केल्यात गोष्टी. ते शिकलेत की कसं सिनेमा डिस्ट्रीब्यूट करावा, काय बजेट असावं, किती दिवसाचं शेड्यूल असावं. त्या छोट्या छोट्या गोष्टींचा रितेश, फरहान आणि झोयानी अभ्यास केलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्यामुळे एक फार चांगली पिढीच घडली. खरंय. म्हणजे अजून मला आठवतं अपूर्व लाखियांनी हे सगळे आपल्याला हे मिळतं ना कॉलशीट लिहायला अपूर्वनी सुरुवात केली. किती छान छान असिस्टंट. किरण राव तेव्हा असिस्टंट होती लगानला किंवा दिल चाहताला पण एका शेड्यूलला होती. आणि हा अपूर्व लाखिया, त्याच्याबरोबर मी नंतर क्रॅकडाऊन सीझन 2 म्हणून एक वेब सिरीज केली. अपूर्व न्यूयॉर्कला शिकायला होता फिल्म मेकिंग आणि तो इथे ही भाषा ही शिस्त घेऊन आला. तर त्यामुळे बदललं ना. नाहीतर असं असायचं की 2 बजे का शिफ्ट है, फिर कोई प्रोड्यूसर की पूजा होगी, उसके बाद शूट, असं काही ते वेगळंच चालू असायचं. देखते कब आएंगे हिरो हिरोईन, असं नसतं आता. तुम्हाला मेसेज येतो ETA डिरेक्शन डिपार्टमेंट कडनं, एक्सपेक्टेड अरायव्हल टाइम तुम्हाला कळवावा लागतो. आणि का ते विचारतात, कारण तुम्ही 9च्या ठोक्याला तिथं पोहोचलेला नसता. त्यामुळे आता तुम्ही कुणीही असा, तुम्हाला दिलेल्या वेळेला तुम्ही यायचंय. ही सुरुवात दिल चाहतानी केली.
म्हणजे तशी जरी ती अल्लड फिल्म म्हटली तरी बॅकला पूर्ण प्लॅन म्हणजे हो अरे खूप स्ट्रॉंग होती ती फिल्म. हो म्हणजे प्रचंड परिश्रम केलेले आहेत त्या सगळ्यांनी. मोबाईल नवीन होते, आमच्या सेट्सवर मोबाईल अलाउड नव्हते, हो. आमची ग्रुप रिडिंग झाली होती, तालमी झाल्या होत्या आणि त्यातला ताजेपणा फरहाननी ठेवला. नाही खरंच ठेवला आणि त्यामुळे तो आताही तो दिसतो त्यांच्या सगळ्या चित्रपटांमध्ये नंतरच्या काळात. पण मला एक या प्रोसेसवर आठवण झाली की खूप कलाकार म्हणतात की मराठीमध्ये ती प्रोसेस खूप लॅक आहे. म्हणजे जसं मी आतापर्यंत एवढ्या मुलाखती घेतल्या, जवळजवळ 100 एक मुलाखती झाल्या असतील, त्याच्यामध्ये जवळजवळ 50 एक लोकांनी मला कलाकारांनी सांगितलं की सिरियलला तर अत्यंत वाईट अवस्था आहे. अय्यो. म्हणजे मला खूप वाईट वाटलं की सोनाली खरे मला सांगत होत्या की रोज रात्री 11 वाजता वगैरे सांगतात तुझं सकाळी 7 वाजता या, इतक्या लेवलला जाऊन सिरियल्सच्या बाबतीमध्ये ही घटना आहे. चित्रपटांमध्ये पण एक कोणतरी प्रोड्युसर असतो, त्याच्याकडे एक प्रोसेस, ऑपरेशनल एक्सलन्स हा प्रकार नसतो. सो हा लॅक्युना कुठेतरी मराठीमध्ये येत म्हणजे तो असल्यामुळे चित्रपट त्या दर्जाचे किंवा तेवढे वर जात नाहीयेत असं वाटतं आहे की प्रेक्षक येत नाही हा एक विषय आहेच, पण त्याचं मार्केटिंग डिस्ट्रीब्युशन त्या लेवलला होत नाहीये असं. कारण की शेवटी कुठेतरी आपल्यामध्ये पण आपल्याला बघायची वेळ आली आहे की आपण प्रोडक्शन, जसं महेश मांजरेकर म्हणाले की 2-2 करोडचे चित्रपट बनवण्यापेक्षा 10 लोकांनी एकत्र या आणि 25-30 करोडचा एक चित्रपट बनवा, जेणेकरून तो चालला की त्याचा एक ऍटलीस्ट एवढं रिकव्हरी होईल. सो मला त्या विषयाला घेऊन तुम्हाला विचारायचंय की सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्रोसेस. कारण की इंडस्ट्री, मराठी इंडस्ट्री म्हणून जर आपल्याला वाटतं की ह्या दिशेला जावी, त्या लेवलला पोचावी, कारण दक्षिणातल्या लोकांनी काही गोष्टी या बदलल्या त्या प्रोसेसमध्ये, तर ही गोष्ट कुठेतरी जाऊन कारण की मी असं खूप वेळेला पाहिलंय की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून तयार होऊन शिकून आलेला दिग्दर्शकच होतो असं नाही, पण तोच बाहेरून कोणतरी कॉलेजमधून येऊन पटकन दिग्दर्शक होऊन जातो आणि मग त्याला म्हणजे शिक्षित असेल, सुशिक्षित असेल असे डाऊट आहे. तो मला तो प्रश्न आहे की थोडस ते खूप गोष्ट व्हायला हवी का? मी ज्या दिग्दर्शकांबरोबर काम केलंय त्यांचे नंबर आणि पत्ते देऊन ठेवते तुझ्याकडे. फार छान काम करतात, शिस्तीनं काम करतात. आता माझा रिलीज होणारा सिनेमा आहे सुशीला सुजित. खरं. पैसे आणि वेळ या दोन्हीचंही महत्व पणाला लावून केलेला सिनेमा आहे तो. बरोबर. स्वप्नील आहे त्या सिनेमात जोशी, मी आहे, रेणुका दफ्तरदार, सुनील तावडे, अमृता खानविलकर एका रोलमध्ये आहे, राधा सागर, सुनील अभ्यंकर आणि छोट्या छोट्या रोलमध्ये बरेच कलाकार आहेत. आम्हाला असं कधी सरप्राईज नाही झालं की अरे आता नेमकं असं असणार आहे उद्या. शिफ्ट एक्सटेंड होते अनेकदा. बरोबर. सकाळी 7ची शिफ्ट असते, ती 7 पर्यंत असणार असते आणि मग टीम आपल्याला म्हणते की तेवढा सीन पूर्ण करूया का, जाऊया का 8-8:30 पर्यंत. हा तुमचा त्यावेळेचा कॉल असतो. तुम्हाला बरं नसेल तर तुम्ही म्हणू शकता की आज तापच आहे मला, त्यामुळे राहून दे. तो देऊळ मधला तापच आहे नाही. अरे देऊळ. पण फार काम करताना म्हणजे मी अलीकडचे सिनेमे आठवते मी कुठले कुठले केलेत मराठीमध्ये. माधुरी, शॉर्ट अँड स्वीट, काशीनाथ घाणेकर, गुलाबजाम किंवा पेन्शन किती छोटी फिल्म होती, पण पुंडलिक धुमाळनं इतक्या नेटक्या पद्धतीनं त्याचं शूटिंग केलं आणि ती पोचतेच आहे लोकांपर्यंत, कारण ती OTT वर आहे आता. त्या सिनेमाला मोठा थिएट्रिकल प्रेमियर मिळाला का, तर नाही. मराठीमध्ये मला असं वाटतं आपल्याकडे इतके सिनेमे बनतायत की आठवडे तर आपण बदलू शकणार नाही वर्षातली, शुक्रवार तर तेवढेच असणार. तसं असताना सिनेमे जर 150-200 बनायला लागले तर कुठे रिलीज करायचे आपण. आणि बरोबर आहे की छोट्या छोट्या 10 फिल्म्स करण्यापेक्षा मोठ्या 2 फिल्म्स करूया. खरं. त्यांनी होईल असं की काही जणांना फक्त सिनेमा करण्याचा आनंद आवडतो, काही जणांना फक्त अवॉर्ड हवं असतं. पण सिनेमा अल्टिमेटली एक व्यवसाय आहे आणि जितके पैसे आपण घातले आहेत तितके पैसे वसूल व्हायला पाहिजेत. परफेक्ट.
त्या ग्लॅमर आणि चिंता या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधून आपण आपला सिनेमा किती चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि जर आपण म्हणत असू की 150 सिनेमे बनतात, तर 150च्या 150 सिनेमे थिएटरमध्ये चालायच्या योग्यतेचे असतात का? हा याच्यासाठी ना एक निष्पक्ष पॅनल असायला पाहिजे की तू सिनेमा बनवलास तर त्या पॅनलमध्ये मी येईन आणि मी तुला सांगेन फर्स्ट कट पाहिल्यानंतर की बाबा अवघड वाटते, किंवा तू कमर्शियल म्हणून जरा जास्तच लोकांची मर्जी राखायचा प्रयत्न करतोय, तुझी कथा हातातनं सुटते. हे सांगण्यासाठी आपण त्यावेळेला मदत घेतली पाहिजे. परफेक्ट. याचा समन्वयच साधायला पाहिजे, तरच मराठीचं काही भलं होऊ शकेल. नाहीतर आपण शूटिंगचा दिवस साजरा करू, पण सिनेमा पूर्ण होऊन सिनेमा थिएटरमध्ये साजरा होणं फार महत्वाचं आहे. आणि त्याची आता नाटकांना जर इतका तुफान प्रतिसाद मिळतोय, खरंय, आपल्या वर्तमानपत्रांच्या 2-2 पानं गच्च भरलेली आहेत नाटक, कार्यक्रम, गाणी, सादरीकरण याच्याबद्दल, आणि त्याला सगळ्यांना चांगलाच रिस्पॉन्स मिळतोय, चांगला रिस्पॉन्स. मग सिनेमाला का नाही मिळते? नाटकाचं तिकीट काय 50 रुपये आहे का? खूप आहे, 500 रुपये आहे की नाही? तर तिथे जायची आपली तयारी आहे. मग सिनेमा का आपल्याला बोर करतोय? आपले विषय तेवढे रंजक नाहीयेत का? बरोबर. किंवा त्याची मांडणी तशी रंजक नाहीये का? कुठे सुटतायत आपल्या हातातनं प्रेक्षक, याचा आपण सगळ्यांनी मिळून विचार करायला पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणूनच तो प्रश्न विचारला, कारण की मराठी चित्रपटांकडे वळत नाहीत प्रेक्षक. आपण फक्त बोलून चालणार नाही, तर आय थिंक सो आपला आत्मचिंतनाची पण ती गरज आहे प्रत्येकाची, असं मला वाटतं. येणाऱ्या 5-10 वर्षाच्या काळात आपण एक प्रत्येक विजन असतं, स्वतःचं एक सेन्स ऑफ मिशन असतं की बाबा आपण एक आता पुढच्या 10 वर्षात मी हे प्लॅन आहे माझा, मला काहीतरी गोष्ट करायची आहे जी राहून गेली आहे बरीच वर्ष. कारण आमच्या कार्यक्रमातून छापाघाट आहे आणि प्रत्येक माणसाची एक दुसरी बाजू असते जी कधीच कोणाला माहीत नसते. मग या क्षेत्राशी संदर्भात नाही, कधी दुसरी कधी गोष्ट जी एक विजन म्हणून, जसं ते विजन खूप मोठं असतं, ते म्हणजे छोटे छोटे गोल्स असतात आणि अनेक गोल्स म्हणून एक विजन बनतं आणि एक सेन्स ऑफ मिशन असतं, ते गाठण्यासाठीची एक प्रोसेस, असं एक साधारण मॅनेजमेंटची थिअरी आहे. तर असं डोक्यामध्ये असं आहे का पुढच्या 5-10 वर्षामध्ये, मला माहिती आहे वर्तमानात जगणारे तू आहेस, पण तरी सुद्धा एक भविष्याच्या दृष्टीने एक विजन म्हणून डोक्यात आहे का की बाबा हे तरी गोष्ट करायची? मला आज एक पहिलं इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला तू म्हणाले असं झालं की आजही जनगण मन हे जेव्हा वाजेल माझ्यासाठी, तो एक विषय असू शकतो, पण ते कशासाठी किंवा ती गोष्ट काय करायची डोक्यात आहे, की किंवा आता तू करते ती सुरुवात केली आहेस त्याची, काही गोष्टी ठरवून कराव्या लागतात, असं काही आहे का डोक्यात? एक महत्वाचं म्हणजे मला वारंवार मनात येतं की सिस्टरहुड हा शब्द रुळलाय आता, पण मग त्याला मराठीत काय म्हणायचं? भगिनी प्रेम का बहिणाई काय म्हणायचं? म्हणजे मला एक शब्द आवडत नाही, तो म्हणजे तरुणाई. मला अजिबात नाही आवडत. कसली तरुणाई? काय म्हणजे असं कुठून आलीये ती? तरुण म्हणूया, तरुण माणसं, तरुणांचं प्रतिनिधित्व असो, पण मला सिस्टरहुड साठी मराठीतनं शब्द शोधायचा आहे, मराठीतला. आणि अनेक जणींचे हात एकमेकींच्या हातात जाण्याची गरज आहे. मला त्यासाठी काहीतरी करावंसं वाटतं, कारण भावना कलुषित होणं, गैरसमज होणं 2 मुलींमधलं आपल्याला कसं कमी करता येईल? ते वर्कप्लेसमध्ये असतं, ते सिनेमाच्या सेटवर असतं, ते नात्यांमध्ये असतं, मैत्रिणींमध्ये असतं, आणि ते असं काटा रुतल्यासारखं आपल्या आयुष्यात रुतून बसलेलं असतं आणि ते घालवता येत नाही. तर मला स्वतःला असं वाटतं की कितीतरी जणींना मी हे म्हणताना ऐकलंय की नाही यार, मला बॉईज आहेत खूप फ्रेंड्स माझ्या, पोरींची नाही माझं जमत, असं मुलीच म्हणतात. आणि तुम्ही मुलगीच आहात ना, असं म्हणावंच वाटतं कधी कधी. तर हे जे अक्रॉस जनरेशन्स आपल्याला एकमेकांच्या बद्दल ओलावा वाटला पाहिजे
आणि त्यात पुरुषांना बाजूला ठेवायचं असं नाही, पण गैरसमज होतात. त्यामुळे मला खूप आवडतं मैत्री करायला किंवा ते सिस्टरहूड जपायला. की मला एका ऍक्ट्रेसनी असं सांगितलं होतं, इकडे मी मेकअप करणार, तू बसायचं नाही इकडे. तर त्यांचा त्या तेव्हा करत होत्या काम, आणि मोठेपणा म्हणून मी पण काय तिथे मला माहित नव्हतं बसायला. पण मला असं वाटतं हे कशाला आता. आज सगळे बॉसेस म्हणतात मला नावानी हाक मारा, डोंट कॉल मी सर, डोंट कॉल मी मॅम. खरंय. तर आदर असू दे मनात एकमेकांच्या प्रती. ती व्यक्ती वयाने लहान आहे का मानाने मोठी आहे, पण माणूस म्हणून आपला एकमेकांबद्दलचा आदर ठेवायला पाहिजे. आणि त्यासाठी मला काहीतरी काम करायचंय, स्वच्छतेसाठी मला काहीतरी काम करायचंय. मी अजून परवानगी नाही काढलेली, पण मला ना असं वाटतं की कुठल्याही शाळेत अर्ज करावा की मला वेळ असेल तेव्हा मी तुमच्याकडे येऊ मुलांबरोबर 1 तास घ्यायला. कारण ना बालकल्याण मध्ये काम करत होते ना, मी डान्स टीचर होते, पण मी एंटरटेनमेंट हे डिपार्टमेंट मला दिलं होतं की अमुक अमुक वर्गात ऑफ तास आहे, कोणतरी शिक्षक आलेले नाहीयेत, तर तू जा. तर मग गप्पा मारूया, आपण बोलूया, मी गोष्ट सांगेन, आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलूया. असं मला खूप काय काय करायचंय आणि त्याच्याने मला खूप आनंद होतो, मला खूप उपयोगी पडायचंय. आणि बरीच स्वप्न आहेत. आपला जो पोलीस वर्ग आहे त्यांची मला खूप काळजी वाटते. ते ओव्हरवर्क्ड आहेत आणि प्रातिनिधिक लाच खाणारेच लोक दिसतात आपल्याला. पण लाच ज्यांना मिळतही नसते असे सामान्य पोलीस कर्मचारी पण असतात ना, त्यांच्या कष्टांचं काय, आणि त्यांनी कुठल्या नागरिकांसाठी राबायचं, त्याचं काय मिळणार त्यांना. फक्त रोज नव्या गुन्ह्याला त्यांनी सामोरं जायचं, कारण ते त्या विभागात कामाला आहेत. त्यांची खूप काळजी वाटते. आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप स्वप्न आहेत की मला माझ्या मुलीबरोबर वेळ मिळू दे, माझ्या नवऱ्याबरोबर वेळ मिळू दे. माझ्या नवऱ्यासाठी माझी खूप स्वप्न आहेत, कारण तो प्रचंड क्रिएटिव्ह आहे. आणि जसा माझ्या मोठ्या भावाबद्दल मला अभिमान आहे, संदेश बद्दल अभिमान आहे, तसाच नचिकेत बद्दल विशेष अभिमान आहे की त्याच्या इतका वेल रेड कलांवर प्रेम करणारा माणूस मी पाहिलेला नाही. त्यामुळे त्याला त्याच्यासाठी वेळ मिळावा याच्यासाठी मी पुढच्या काळात प्रयत्न करणार. आम्ही प्रणाम हस्तलिखित बनवतो. त्या प्रणाम हस्तलिखित एक 3-4 ओळी ज्या तुम्ही कोणालाही तुम्हाला देशाला सांगू इच्छिता, किंवा कुठल्याही तरुणाईला किंवा किंवा कलाकारांना किंवा कोणालाही संदेश द्यावा असं वाटतं, तुमच्या हस्ताक्षर जी कायम आमच्याबरोबर राहील आणि एक संग्रह म्हणून आम्ही करतोय. कारण की असं खूप वेळेला झालं की माणूस कधी कधी एकदाच भेटतो, पण त्याच्याबरोबरच्या गोष्टी आपल्याजवळ साठून राहतात आणि ते कायम आपल्या स्मरणात राहतात. कारण की 25 वर्षापूर्वी लिहिलेलं एखादं पत्र असेल जे आपल्याला मिळतं, ते जो आनंद देतो तो वेगळाच असतो. आणि त्यातूनच मग कारण की आपल्याकडे सोपा आहे इतिहास हे करून सांगायचा. कारण की त्यासाठी जर हस्तलेखन म्हणजे जसं गिरीश कुबेर मध्ये म्हणाले की लिपीनी गोंधळ केला हिंदी आणि मराठी, त्यामुळे आता मग मराठी कधी वर गेली असती. तर लिपी सेम असल्यामुळे खूप वेळेला हा गोंधळ झाला. सो ते होऊ नये आणि आपण जास्तीत जास्त फक्त मराठी फक्त हे करत राहणं, म्हणजे फक्त मोठं करूया हा विचार न करता त्या दृष्टीने जरा विचार करावा. तुझा संदेश यावर लिहावा. शेवटी अच्युत पालवानी लिहिलंय पद्मश्री. किती छान. माझ्या एका मैत्रिणींनी गौरी नरसाळेंनी त्यांचं वर्कशॉप केलं ऑनलाईन. ती असते न्यूयॉर्क मध्ये, पण त्यांनी याच्यात घेतलं होतं लॉकडाऊन मध्ये. त्यांनी ते खूप सुंदर. आणि त्याच्यानंतर तुझं बरोबर ह्या पानावर तुझं चालेल इथे लिहिते चालेल.
सो सोनाली लिहिलंय की प्रिय रोहन, इसाप नीती ह्या नावापासून आपल्या गप्पांपर्यंत सगळं मला आवडलं. आता ते सगळं शब्दांकित करत नाही, पण आपण जे काही बोललो ते ह्या निमित्ताने मलाही स्मरणात राहील, चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देत राहील. थँक्यू. तुलाही खूप शुभेच्छा सोनाली. रंगभूमी दिनाच्या खूप शुभेच्छा. खूप छान. सोनाली, खरं सांगायचं तर आम्ही जेव्हा इसाप नीती आम्हाला खूप खूप मनापासून वाटत होतं की म्हणजे आम्हाला असं नेहमी वाटतं की काही अशी व्यक्तिमत्व आहेत त्यांना जर आपण भेटलो नाही या आयुष्यामध्ये तर कदाचित आपण म्हणजे मरता कामा नये तोपर्यंत. त्यातली एक तू आहेस, कारण की जवळजवळ 92च्या पण आधीपासून कदाचित काम करायची, पण 92 पासून आम्हाला जेवढी माहिती आज जवळजवळ किती वर्ष झाली आणि प्रत्येक भूमीकडे बघताना वेगळ्या नजरेने बघायचं. तू एक व्यक्ती म्हणून दिसतेस. प्रत्येक वेळी असं वाटतं की हिची थॉट प्रोसेस आहे. मग हिच्या मनामध्ये जसं आपले काय थॉट प्रोसेसने काम करत असेल, एखादा शब्द उच्चारताना कसं उच्चारत असेल आणि ती प्रत्येक वेळी येणारी तुझी सगळी विचार हे आम्हाला हृदयापर्यंत पोहोचतात प्रत्येकाच्या. म्हणून ती एवढी वर्ष आपण जगत असतो आणि मग एवढी वर्ष काम करत असतो. तर मला तोच प्रश्न एक तुला विचारायचा आहे की माणूस शेवटाच्या म्हणजे जेव्हा गोष्ट कायम काय राहते, अनुभव राहतात, काम केलं राहतं की स्वतः तू राहतेस असं तुला वाटतं कुठल्याही दिवसाच्या शेवटी किंवा आपण जेव्हा कायम आपल्याबरोबर काय राहतं असं तुला वाटतं? म्हणजे मी स्वतः म्हणून स्वतः राहतेस की आपल्याबरोबर आठवणी राहतात, अनुभव राहतात, मला केलेलं असं काम वाटतं राहतं? भावना राहतात भावना की राहतात. आपल्याला कसं वाटलं. आज मी तुझ्याकडे आले आणि तुझ्याशी गप्पा मारताना तू मला काय दिलंस हे कदाचित दिवसाच्या शेवटी माझ्या मनात राहील. बरोबर. आपण बोललेले शब्द लक्षात राहत नाही, बरोबर. पण तू काहीतरी लक्षात राहतं. तू तुझ्या टीमशी कसं बोललास, तू माझ्याशी कसं बोललास. ते शब्द महत्वाचे नाहीयेत, बट हाऊ डिड यू मेक वन फील हे नेहमी माझ्या लक्षात राहतं की तिथे जाऊन मी फक्त चिडचिडच करत बसले का, की का बाकीचे उशीर आले, का बाकीचे उशीर आले. पलीकडे पण आता पोचलेत ते, आता करूया का नको काम. किंवा एखादा उदाहरणं अनेक देता येतील, पण ती भावना राहते मनामध्ये बरोबर. की कोणाला मला चांगलं वाटलं का, माझ्या मनात कृतज्ञता आहे की नकोशी वाटणारी भावना आहे. त्यामुळे आणि ती भावना आपल्याला पुढे अजून नेत असते. थँक्स अ लॉट. तू इथे आलीस आणि इसाप नीतीला इतका वेळ दिलास आणि येणाऱ्या चित्रपटासाठी तुझा खूप खूप शुभेच्छा. आम्हाला तुझ्याकडनं खूप अधिक वर्ष अजून काम बघायचं आहे, कारण की फक्त तू अभिनेत्री नाहीयेस, तर तुझ्या विचारांनी चालणाऱ्या खूप स्त्रिया आहेत या महाराष्ट्रात, इव्हन भारतामध्ये देखील. तू जेव्हा एखादं वाक्य बोलतेस तिथे कान टवकारून बघत असतात, एक सुधारणे कान टोचले पाहिजे असं म्हणतात. आणि खूप महत्वाची गोष्ट आहे की एक कोण बोलतं ह्याला महत्व आहे. तसंच झालंय की खूप वेळेला तू बोलतेस आणि ती गोष्ट खूप वेळेला प्रत्यक्ष रीतीने का होईना समाजामध्ये ती गोष्ट त्याचे पडसाद उमटतात, भले तुला ती माहिती असतील किंवा नसतील देखील. आणि अशा व्यक्तिमत्वाला आज माझी माणसाला आम्हाला भेटायला मिळालं. खूप धन्यवाद. आणि असे चित्रपट करत राहावेस. एक दिवस त्या डायरीमध्ये दिलाय स्पेशली मी. येस, स्टुडिओ लाईट्स, कॅमेरा आणि ऍक्शन असं बोलून आम्हाला आवडेल काहीतरी दिग्दर्शक, कारण की तू ज्या दिग्दर्शकाबरोबर काम केलंय ते अफाट दिग्दर्शक आहेत. म्हणजे मी नशीबवान नट तुला म्हणजे नटी म्हणतो, अभिनेत्री सॉरी, कारण की ज्या लोकांबरोबर म्हणजे सुक्तनकर वगैरे म्हणजे ह्या लोकांबरोबर काम करणं म्हणजे, आणि आता ते शक्य नाहीये त्या गोष्टी, पण तू केल्या असल्यामुळे जब्बार पटेलांपासून आतापर्यंत, त्यामुळे त्यांचं काहीतरी तिथे दिसेल असं आम्हाला नेहमी वाटतं आणि त्याची आम्ही वाट बघतोय. तोपर्यंत आम्ही इथेच थांबतो. खूप थँक्स. थँक्यू. तर आज आपल्या भेटीला आली होती द ब्रेन विथ ब्युटी असं जिला म्हणतात, ती म्हणजे सोनाली कुलकर्णी. तिने अत्यंत सोप्या शब्दामध्ये आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सांगितला. ती व्यक्ती म्हणून कोण आहे ते आज आपल्याला कळली. का जमिनीवर पाय असावेत, कशा एवढी मोठी अभिनेत्री असताना देखील तिचा प्रत्येक माणसाला भेटण्याचा, बोलण्याचा एक डिसिप्लिन दिसला. आणि तुम्हाला आजच्या पॉडकास्टमध्ये एक गोष्ट नक्की आवडेल पाहायला, ती म्हणजे माणूस जसा मोठा होत जातो तसा तो एकटा होत जातो, परंतु तो एकटा होत असताना कशा पद्धतीने लोकांना घेऊन त्याने पुढे जायचं असतं आणि येणाऱ्या पिढीला कशा पद्धतीने ट्रेन करायचं असतं, आज सोनालीकडनं आम्हाला कळलं.
नक्की हिसाब नीती बघत राहा. पुढच्या वेळी नवीन एका व्यक्तिमत्वाबरोबर, एका सेलिब्रिटी बरोबर किंवा एखाद्या चांगल्या विचारी माणसाबरोबर भेटू. तोपर्यंत धन्यवाद. पण सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा. नंतर मग बेल आयकॉन दाबवा. नेहमीच प्रश्न, नेहमीच उत्तर. तोपर्यंत गुड बाय.